हेलो हेलो। गुड इवनिंग ऑल। हेलो। गुड इवनिंग ऑल। ओके, बघा मागच्या लेक्चरला आपण कुठले कुठले दोन टॉपिक संपवले? मॅट्रिक्स आणि लॉगॅरिथम. टॉपिक म्हणजे ते अल्जेब्रा मधलंच आहे, बरोबर ना? अल्जेब्रा मधलंच आहे. आणि आता अल्जेब्रा मधला जो पहिला टॉपिक आहे त्याचं पार्शल फ्रॅक्शन राहिलेलं आहे आपलं. ठीक आहे, आज आपण ते रिव्हिजन घेणार आहे. बघा आता काय काय आहे याच्यामध्ये. पार्शल फ्रॅक्शन मध्ये टोटल 3 केसेस आहेत प्रॉपर फंक्शनच्या. प्रॉपर फंक्शन आणि इम्प्रॉपर फंक्शन असे दोन फंक्शन असतात. प्रॉपर फंक्शन म्हणजे काय? ज्या वेळेस डिग्री ऑफ डिनॉमिनेटर इज ग्रेटर दॅन डिग्री ऑफ न्यूमरेटर असा असेल, म्हणजे डिनॉमिनेटरची डिग्री ही मोठी असते न्यूमरेटरच्या डिग्रीपेक्षा. इथं जर तुम्ही बघितलं एक्झाम्पल, इथं एक्स स्क्वेअर आहे, इथं एक्स रेस टू 4 आहे, म्हणजे डिनॉमिनेटरला डिग्री जास्त आहे. असं असेल तर आपण त्याला म्हणतो काय? प्रॉपर फंक्शन. इथं पण जर तुम्ही बघितलं, डिनॉमिनेटरला डिग्री किती आहे? 3 आहे, आणि न्यूमरेटरला डिग्री किती आहे? एक्सच्या डोक्यावर बघायचं काय आहे? 1 आहे. म्हणजे डिनॉमिनेटरची डिग्री काय आहे? इथं जास्त आहे. ज्या वेळेस डिनॉमिनेटरची डिग्री जास्त असते न्यूमरेटर पेक्षा, त्याला आपण काय म्हणतो? प्रॉपर फंक्शन म्हणतो. आणि प्रॉपर फंक्शनचे 3 टाईप आहेत, 3 केसेस आहेत. ठीक आहे, याच्यामध्ये प्रॉपर फंक्शनचे टोटल 3 केसेस आपल्याला बघायचे आहेत. ते पुढे बघू आपण. इम्प्रॉपर असेल तर याच्या बरोबर उलट. याच्या बरोबर उलट म्हणजे काय? ज्या वेळेस डिग्री ऑफ न्यूमरेटर इज ग्रेटर दॅन डिग्री ऑफ डिनॉमिनेटर असतं. डिग्री ऑफ न्यूमरेटर इज ग्रेटर दॅन डिग्री ऑफ डिनॉमिनेटर असतं. इथं जर तुम्ही बघितलं या इक्वेशन मध्ये, तर एक्स क्यूब आहे न्यूमरेटरला, आणि इथं काय आहे? एक्स स्क्वेअर आहे, म्हणजे वर 3 आहे आणि डिनॉमिनेटरला किती आहे? 2 आहे. असं असेल तर त्याला आपण काय म्हणतो? इम्प्रॉपर फंक्शन. ठीक आहे, हे दोन्ही एक्झाम्पल तर तुम्हाला दिले. आता इथं जर तुम्ही बघितलं तर दोन्ही इक्वल आहेत, तरी पण त्याला आपण इम्प्रॉपर फंक्शन म्हणतो. दोन्ही इक्वल म्हणजे एक्स स्क्वेअर, इथं पण एक्स स्क्वेअर आहे, दोन्हीकडे स्क्वेअर स्क्वेअर आहे, दोन्हीकडे क्यूब क्यूब आहे, दोन्हीकडे एक्स रेस टू 4 एक्स रेस टू 4 न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये, तर आपण त्याला काय म्हणणार? इम्प्रॉपर फंक्शन असं म्हणतो. ठीक आहे, मग आपण जे केसेस सॉल्व्ह केले हे प्रॉपर फंक्शनचे 3 केसेस आपण बघितले. प्रॉपर फंक्शन जे आहेत त्याचे 3 केसेस आपण बघितलेले आहेत, बरोबर? प्रॉपर फंक्शनचे 3 केसेस आपण बघितलेले आहेत. ही पहिली केस सोपी आहे, याच्यावर फिक्स प्रॉब्लेम पडतो. केस नंबर 1, 2, 3 प्रत्येक केसेसवर एक एक प्रॉब्लेम पडतात पेपरला. ठीक आहे, महत्वाचे सगळे केसेस करून जावा. ज्यांना फक्त पास व्हायचं आहे त्यांनी केस नंबर 1 आणि केस नंबर 2 जरी केलं तरी चालतं, केस नंबर 3 नाही केलं तरी चालेल. ज्यांना स्कोअर करायचा आहे त्यांनी सगळंच करायला पाहिजे. केस नंबर 1, 2, 3 तिन्ही केसेस तुम्हाला करणं गरजेचं आहे. तर केस नंबर 1 काय आहे? केस ऑफ पार्शल फ्रॅक्शन त्यातली पहिली केस नंबर. व्हेन डिनॉमिनेटर कंटेन्स नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर्स. नॉन रिपीटेड म्हणजे कुठलाही फॅक्टर हा रिपीटेड नसतो. जसं की आता इथं तुम्ही बघितलं, याच्यापेक्षा आपण एक्झाम्पल मध्ये बघू. बघा इथं, आता इथं कोण आहेत? एक्स आणि एक्स मायनस 1 हे दोन्ही रिपीटेड आहेत का? नाही, नॉन रिपीटेड आहेत ते. एक्स वेगळा आहे, एक्स मायनस 1 आहे. रिपीटेड म्हणजे काय? सेम टर्म्स असतात. पुढे आपण बघणार आहे केस नंबर 2 मध्ये तेच बघणार आपण. ठीक आहे, म्हणजे ज्यावेळेस असं असेल, हे सगळ्यात सोपं आहे, हे सगळ्यात सोपं. आता बऱ्याच जणांना कन्फ्युजन कुठं असते की एक्स ची व्हॅल्यू किती ठेवायची. बऱ्याच जणांना ते समजत नाही की एक्स ची व्हॅल्यू किती ठेवायची. ठीक आहे, मग ते कसं आहे, प्रत्येक वेळेस हे इक्वेशन बदलतं, आणि हे इक्वेशन जसं बदलतं त्यानुसार एक्स ची व्हॅल्यू ही बदलत जाते. ठीक आहे, आता बघा इथे लक्ष द्या. आपण काय केलं? हे जे काय फंक्शन आहे ते या फॉर्मॅट मध्ये लिहून घेतलं. याला a अपॉन एक्स केलं, प्लस काय केलं? b अपॉन एक्स मायनस 1. नॉन रिपीटेड आहेत ना, नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर. लिनियर फॅक्टर म्हणजे इथं डिग्री बघायचं, एक्स रेस टू 1 आहे ना, तर त्याला म्हणायचं नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर्स, a अपॉन एक्स आणि b अपॉन एक्स मायनस 1. नंतर आपण इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आठवतंय? क्रॉस मल्टिप्लिकेशन करून याचा डिनॉमिनेटर कॅन्सल होतो. हे मेन इक्वेशन तुमचं तयार झालं, बरोबर आहे का? हे जे आहे हे मेन इक्वेशन आपलं तयार झालं होतं. मग आता ज्यावेळेस मला a ची व्हॅल्यू काढायची असते त्यावेळेस b ला 0 करायला पाहिजे. सिंपल आहे, a ची व्हॅल्यू काढत असताना b ला 0 करायला पाहिजे. b ला 0 करण्यासाठी b ला लागून कोण आहे? x आहे. मग x ची व्हॅल्यू काय ठेवायला पाहिजे? 0 ठेवायला पाहिजे. त्याच्याशिवाय दुसरी व्हॅल्यूच नाही आपल्याकडे.
तरच ते बी 0 होणार. जर तुम्हाला ए ची व्हॅल्यू काढायची असेल तर कंपल्सरी बी ला 0 करायला पाहिजे, तरच तुम्हाला ए ची व्हॅल्यू मिळणार. आणि मग बी ला 0 करायचं असेल तर बी ला लागून कोण आहे एक्स, ते 0 व्हायला पाहिजे. ठीक आहे. सो हे म्हणून आपण काय केलं, एक्स इक्वल टू 0 पुट केलं. आणि एक्स इक्वल टू 0 जिथं जिथं या पूर्ण इक्वेशन मध्ये एक्स आहे तिथं आपण 0 पुट केलं आणि सॉल्व्ह करत गेलो. 0 मायनस 2 ए इंटू एक्स मायनस 1 बी इंटू 0, एक्सच्या ठिकाणी 0 ठेवलं. हे सॉल्व्ह करत गेलो, एचा आन्सर आलं 2. बरोबर. आपल्याला हेच काढायचं असतं, पार्शियल फ्रॅक्शन मध्ये ए आणि बी ची व्हॅल्यू काढायची असते. मग आता पुढे गेलो, आता मला काय करायचंय, बी ची व्हॅल्यू काढायची. बी ची व्हॅल्यू काढत असताना ए ला 0 करायला पाहिजे. बी ची व्हॅल्यू काढत असताना ए ला 0 करायला पाहिजे. मग ए ला 0 करण्यासाठी ए ला लागून कुठली टर्म आहे बघा, एक्स मायनस 1. ए ला लागून कोण टर्म आहे, एक्स मायनस 1. ही टर्म 0 व्हायला पाहिजे. ही टर्म 0 व्हायला पाहिजे. मग मी तुम्हाला काय शॉर्ट ट्रिक सांगितलेली, हे -1 आहे ना, -1 च्या ऑपोजिट इथं ठेवा. -1 च्या ऑपोजिट काय येणार, +1. सो इथं आपण काय पुट केलंय, पुट एक्स इक्वल टू 1. सो ह्या व्हॅल्यू फिक्स असतात का, एक्स इक्वल टू 0, एक्स इक्वल टू 1 असं काही नाही. हे जे मेन इक्वेशन आहे हे बदलतं, त्यानुसार एक्सच्या व्हॅल्यूज बदलतात, लक्षात ठेवायचं. त्यानुसार एक्सच्या व्हॅल्यूज चेंज होतात. मग आपण काय केलं, ही जी काय ए ची व्हॅल्यू आली होती, नाही आपण ही एक्स ची व्हॅल्यू इथं पुट केली या ठिकाणी आणि कशाची व्हॅल्यू काढली, बी ची. परत हे इक्वेशन, हे जे मेन इक्वेशन आपलं होतं, ओके चलो ठीक आहे. बघा काय झालं, आता इथं नॉन रिपीटेड आहे. नॉन रिपीटेड असल्यामुळे काय केलं, ए अपॉन एक्स प्लस बी अपॉन एक्स मायनस 1 केलं. आता पुढचं एक एक्झाम्पल बघा, इथं बघा. आता इथं कसं आहे बघा, हे काय आहे, एक्स प्लस 4 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस एक्स आहे. यातून एक्स कॉमन निघतं ना, यातून आपण काय करू शकतो, एक्स कॉमन काढू शकतो. एक्स स्क्वेअर प्लस एक्स जे आहे, एक्स स्क्वेअर प्लस एक्स, याच्यातून जर मी एक्स कॉमन काढलं तर काय शिल्लक राहतं आतमध्ये, इथं एक्स राहणार आणि इथं काय राहणार, +1 राहणार. ते जे आपण इथं केलेलं आहे. आणि परत हे काय आहे, नॉन रिपीटेड आहे. एक्स आणि एक्स प्लस 1 हे काय आहे, नॉन रिपीटेड आहे दोन्ही. नॉन रिपीटेड असेल तर हे असं करायचं, ए अपॉन एक्स बी अपॉन जे काय दुसरी टर्म असेल ती घ्यायची, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, डिनॉमिनेटर कॅन्सल करायचं. ओके. मग आता इथं तुम्ही मला सांगा, ए ची व्हॅल्यू काढत असताना बी ला 0 करायला पाहिजे. बी ला 0 करण्यासाठी एक्स ची व्हॅल्यू काय ठेवणार, 0. बी ला जर तुम्हाला ए ची व्हॅल्यू काढायची असेल तर बी ला 0 करायला पाहिजे. आणि बी ला 0 करण्यासाठी बी ला लागून कोण आहे, एक्स. एक्स ला काय व्हायला पाहिजे, 0 व्हायला पाहिजे, तरच तुम्हाला हे ए चा आन्सर मिळणार. आता बी चा आन्सर काढत असताना ए ला लागून कोण आहे, ए 0 व्हायला पाहिजे. ए 0 व्हायला पाहिजे. ए ला लागून कोण आहे, एक्स प्लस 1 आहे. +1 च्या ऑपोजिट इथं ठेवायचं. +1 च्या ऑपोजिट काय येणार, -1. ते पुट केलं, बी चा आन्सर मिळालं. हे सगळ्या व्हॅल्यूज या इक्वेशन मध्ये पुट करायच्या. या इक्वेशन मध्ये पुट केल्या. आता बघा इथं काय आलं, हे मध्ये प्लस होतं, बी चा आन्सर तुमचं मायनस आलेलं आहे. प्लस मायनस आपण काय लिहू शकतो, मायनस लिहू शकतो ना. प्लस मायनस आपण एक मायनस लिहू शकतो. नाही लिहिलं तरी चालेल, लिहिलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, अशा पद्धतीनं आहे हे. ओके. आता इथं बघा, आता हे बघा, हे पण सेम तसंच आहे. या टाईपचा प्रॉब्लेम तुम्हाला पडू शकतो एक्झामला. बरेच जण हे पडलेलं आहे, हे मागच्या वेळेस एक्झामला पडलेलं आहे, कारण यामध्ये बरेच जण फसतात. हे माहितच नाही, एक्स स्क्वेअर मायनस 1 ला आपण काय लिहू शकतो, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपण लिहू शकतो. एक्स स्क्वेअर मायनस 1 ला मी काय लिहू शकतो, एक्स स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर लिहू शकतो ना. हे बघा इथं, एक्स स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला काय, ए प्लस बी ए मायनस बी. मग इथं ए म्हणजे कोण आहे, एक्स. एक्स प्लस 1 आणि एक्स मायनस 1. एक्स स्क्वेअर मायनस 1 ला मी असं लिहू शकतो, एक्स प्लस 1 आणि एक्स मायनस 1. एक्स स्क्वेअर प्लस 1 ला आपण काही रिड्यूस करू शकत नाही. एक्स स्क्वेअर प्लस 1 असेल तर त्याला आपण रिड्यूस करू शकत नाही. मग ते केस नंबर 3, केस नंबर 3 मध्ये जाणार. सो हे बघा, ह्याला आपण ह्याचे फॅक्टर्स पाडले,
मग परत a अपॉन x प्लस 1 घेतलं, b अपॉन x मायनस 1 घेतलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन, हे फायनल आन्सर आलं तुमचं इक्वेशन. आता मला a ची व्हॅल्यू काढायची असेल तर b ला 0 करायला पाहिजे. a ची व्हॅल्यू काढायची असेल तर b ला मला 0 करणं गरजेचं आहे. मग b ला 0 करायचं असेल तर x ची व्हॅल्यू तुम्ही काय पुट करणार? -1. b ला लागून कोण आहे बघायचं, x प्लस 1 आहे. प्लस 1 च्या ऑपोजिट काय येणार? -1. सो इथं आपण पुट केलं -1, सोडवलं, a चा आन्सर आलं. नेक्स्ट आता आपल्याला काय करायचं आहे, b ची व्हॅल्यू काढायची. b ची व्हॅल्यू काढायची म्हटल्यावर a ला 0 करायला पाहिजे. a ला 0 करायचं असेल तर a ला लागून कोण आहे बघायचं, हे 0 व्हायला पाहिजे. मग इथं -1 आहे, -1 च्या ऑपोजिट काय टाकणार? +1 प्लेस करा. आलं लक्षात? सो हे x ची व्हॅल्यू किती पुट करायची हे कशावर ठरतं? या इक्वेशनवर ठरतं. ओके, या इक्वेशन वरती ठरणार आहे, लक्षात ठेवा. ओके, झालं. आता हे सगळे व्हॅल्यूज आपण इथे ठेवल्या, जे काय कॉमन निघतं ते कॉमन काढलं, प्लस मायनस जे काय होतं ते सगळे अरेंज केलं, फायनल आन्सर आपण लिहिलं. ठीक आहे, हे केस नंबर 1 आहे. म्हणजे जर तुमचे फॅक्टर्स नॉन रिपीटेड असतील, फॅक्टर्स कसे असतील? नॉन रिपीटेड, तर तुम्ही हे फॅक्टर अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं. सिंपल, 4 मार्कला हे गणित पडू शकतं. ठीक आहे, मग आता हे गणित महत्वाचं आहे. बघा इथं x² मायनस x आहे, x² मायनस x आहे. मी यातनं काय कॉमन निघतं का? x कॉमन निघत असेल तर पहिला कॉमन काढायचं, त्याला लक्षात ठेवा. कॉमन अशा टाइपचे गणित पडणार तुम्हाला, म्हणजे हे कन्फ्युज होतं की हे केस नंबर 2 मध्ये आहे का 1 मध्ये आहे, यामध्ये कन्फ्युजन होतं. अशा टाइपचे प्रॉब्लेम तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जाणार, लक्षात ठेवा. कुठं सांगितलं की मग अशी x² प्लस 1 असेल तर केस नंबर 3 मध्ये गेलं, तर सांगितलं नाही का मग अशी. सो x² मायनस x आहे, ते पुढे आहे, ते सांगतो मी. पहिला जे पुढे चालू आहे ते बघा, ते सगळं सांगतो पुढे. x² मायनस x मध्ये यातनं काय कॉमन निघतं? x कॉमन निघतं. तू म्हणतोस ना x² प्लस 1 असेल इथं, तर त्याला आपण रिड्यूस करू शकत नाही, त्याला रिड्यूसच करता येत नाही, त्याचे फॅक्टर्स पडत नाहीत. मग काय करणार? मग ते इररिड्युसिबल मध्ये गेलं, म्हणजे केस नंबर 3 मध्ये गेलं, असा विषय आहे. x², हा हा चालतंय की, असू दे की. x² प्लस x जर असेल समजा, इथं x² प्लस x असेल, ठीक आहे, यातनं x कॉमन निघतंय ना? निघतंय. x कॉमन काढल्यावर काय राहणार मग इथं? x प्लस 1 राहणार. मग हे काय झालं? हे रिपीटेड आहे का? नाही, नॉन रिपीटेड आहे. हे नॉन रिपीटेड आहे, मग काय करणार? a अपॉन x आणि b अपॉन x प्लस 1 करणार जर x² प्लस x असेल तर. पण आता x² मायनस x आहे ना, हा, म्हणजे काय येणार तिथं? x मायनस 1 येणार. बघा, मग बाकी ऍज इट इज प्रोसेस. पुढं नेक्स्ट सगळे क्वेश्चन आपण सोडवलेले आहेत. आता इथं बघा, हे असं पडतं तुम्हाला x² प्लस x मायनस 2, याचे फॅक्टर पडतात का बघायचं. कसं बघायचं? -2 ला त्याचे फॅक्टर पडा, जेणेकरून त्याचं अल्जेब्राइक समेशन +1 यायला पाहिजे. हे तुम्ही शाळेत केलं, फॅक्टर पडायचं, हे सगळ्यांना येते आता. सो -2 चे फॅक्टर आपण काय करू शकतो? -2 ला आपण अशा पद्धतीने लिहू शकतो, +2 -1. कारण इथं +2 -1 आन्सर तुमचं इथं +1 यायला पाहिजे, ते पण महत्वाचं आहे. ते पण महत्वाचं आहे, हे तुम्ही शाळेत करत होता, त्यामुळे तुम्हाला येतं सगळ्यांना. ठीक आहे, हे अशा पद्धतीनं फॅक्टर्स पाडले. मग याच्या ऐवजी मी काय लिहिणार? x² प्लस x मायनस 2 च्या ऐवजी काय लिहिणार? x प्लस 2 x मायनस 1. हे +2 आहे, म्हणजे हे x प्लस 2 आणि x मायनस 1 हे त्याचे फॅक्टर झाले. फॅक्टर्स पाडायला तुम्हाला येते सगळ्यांना, हे काय डिप्लोमाचं मॅथ्स नाही आहे, हे तुम्ही शाळेत शिकला, लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला ते यायला पाहिजे. ओके, चला, बाकी सगळी सेम प्रोसेस, वेगळं काय नाही. चला, तर यामध्ये 6 मार्कला जर गणित टाकायचं म्हटलं त्यांनी, किंवा 4 मार्कला, तरी अशा पद्धतीनं पडेल. याच्यामध्ये आपण काय केलेलं? e⁻x ला t पुट केलं होतं, बरोबर आहे. एवढा अवघड जर पडलं तर 6 मार्कला पडेल, नाहीतर मग हे पडणार नाही. पडलं तर 6 मार्कला पडेल. ठीक आहे, त्याला काय केलेलं आपण? e⁻x ला t पुट केलेलं, आणि मग हे परत t² प्लस 4t प्लस 3 क्वाड्रॅटिक इक्वेशन आलं. मग परत +3 चे आपण फॅक्टर्स पाडले होते, +3 चे आपण फॅक्टर पाडले होते, +3
+3 ला आपण काय लिहिणार 3 1 जा +3 +1 +3 इंटू +1 आन्सर काय येतं +3 आणि +3 +1 काय यायला पाहिजे 4 यायला पाहिजे बरोबर आहे अशा पद्धतीने त्याचे फॅक्टर्स हे तुम्हाला येतं सगळ्यांना फॅक्टर पाडायला ठीक आहे मग त्याचे फॅक्टर्स पाडून आपण नेहमीप्रमाणे सॉल्व्ह करत गेलो फक्त आता इथं x च्या ऐवजी काय पुट करायचं आहे t इज इक्वल टू पुट करायचं तुम्हाला x असेल का t असेल काय का असेल आपल्याला काय करायचंय फक्त व्हॅल्यू पुट करायचे पार्शियल फ्रॅक्शन नुसार सोडवत गेलो इथपर्यंत आलो आणि हे तुमचं फायनल आन्सर आलं मग जिथं जिथं टी आहे आपण आधी काय रिप्लेस केलेलं e⁻x इक्वल टू टी मग जिथं जिथं टी आहे त्याला e⁻x रिप्लेस करून टाकायचं हे तुमचं फायनल आन्सर आलं दिस इज द फायनल आन्सर समजतंय बोला कुठलं कॉमन काढणार नाही आता इथे निघतंय की कॉमन हे 1/2 कॉमन निघतंय नाही कुठलं म्हणतोस तू इथं हे कॉमन तुम्हाला आठवलं तर कॉमन काढा नाही सुचलं तर नाही काढलं तरी चालेल काय विषय नाही काढलं तरी चालेल कॉमन डन असा एक क्वेश्चन पडला तर पडू शकतो त्याच टाईप मध्ये आपण हे घेतलेलं साइन थिटाच हे आपण घेतलेलं आणि याला काय केलेलं साइन थिटा इज इक्वल टू एक्स पुट केलेलं आणि सॉल्व्ह केलेलं ठीक आहे हे पण गणित घेतलेलं आहे हे सगळं आपल्या ऍपवर आहे ऍपवर हे कसं गणित सोडवलंय काय सोडवलंय सगळं डिटेल लेक्चर आहे त्याच्या ऍपवर तुम्ही ऍपवर हे बघू शकता ठीक आहे आता आपलं रिव्हिजन चालू आहे आता बघा हे x इंटू x² - 1 आहे x² - 1 ला आपण रिड्यूस करू शकतो की नाही करू शकतो x² - 1 ला x² + 1 ला आपण रिड्यूस करू शकत नाही बघा मी काय सांगतोय x² + 1 ला आपण त्याचे फॅक्टर पाडू शकत नाही त्याला रिड्यूस करू शकत नाही पण x² - 1 ला आपण रिड्यूस करू शकतो मग x² - 1 ला काय लिहिणार परत मग अशासारखं x + 1 x - 1 आता इथं बघा 3 फॅक्टर आले खाली म्हणजे a/x + b/x + 1 + c/x - 1 म्हणजे आता तुम्हाला ए बी सी 3 गोष्टी काढायला पाहिजेत असं जर गणित आलं तर 6 मार्कला पडतं ए बी सी च्या व्हॅल्यू काढायच्या असतील तर हे गणित पडतं 6 मार्कला समजतंय का हे जे गणित आहे हे एक्झाम्पल कितीला पडतं 6 मार्क्स फॉर 6 लक्षात मग इथं परत क्रॉस मल्टिप्लिकेशन वगैरे केलं डिनॉमिनेटर कॅन्सल केलं आता लक्ष द्या मला ए ची व्हॅल्यू काढायची ए ची व्हॅल्यू काढायचं आहे तर बी आणि सी 0 व्हायला पाहिजे ए ची व्हॅल्यू काढायची म्हटलं कोण 0 व्हायला पाहिजे बी आणि सी 0 व्हायला पाहिजे मग काय बघायचं बी आणि सी मध्ये कॉमन कोण आहे बघायचं बी आणि सी मध्ये कॉमन कोण आहे बी आणि सी मध्ये कॉमन आहे एक्स इथं पण एक्स आहे आणि इथं पण एक्स आहे मग काय करायचं x = 0 करायचं समजलं बी आणि सी मध्ये कारण मला जर ए ची व्हॅल्यू काढायची असेल तर बी आणि सी 0 व्हायलाच पाहिजे त्याशिवाय तुम्ही ए ची व्हॅल्यू कशी काढूच शकत नाही मग तुम्हाला इथं एक्स कॉमन आहे दोघांमध्ये बी आणि सी मध्ये कॉमन कोण आहे इथं पण एक्स आहे इथं पण एक्स आहे त्याला 0 पुट केला आपण आता ज्या वेळेस मला बी ची व्हॅल्यू काढायची त्यावेळेस ए आणि सी मध्ये कॉमन कोण आहे ए आणि सी मध्ये कोणतरी कॉमन असतं लक्षात ठेवा पहिल्या केसमध्ये ए आणि सी मध्ये कॉमन कोण आहे x + 1 मग आता x + 1 ला जर 0 करायचं असेल तर कसं करणार x ची व्हॅल्यू काय ठेवणार +1 च्या ऑपोजिट म्हणजे -1 ठेवणार सिंपल झालं हे झालं बी च्या बाबतीत x ची व्हॅल्यू किती ठेवली -1 ठेवली आता जर मला c ची व्हॅल्यू काढायची असेल तर कोण 0 व्हायला पाहिजे ए आणि बी दोन्ही 0 व्हायला पाहिजे ए आणि बी मध्ये कॉमन कोण आहे बघा ए आणि बी मध्ये कॉमन कोण आहे x - 1 x - 1 मग तुम्ही काय व्हॅल्यू पुट करणार +1 करेक्ट -1 च्या ऑपोजिट -1 च्या ऑपोजिट म्हणजे काय पुट करणार +1 पुट करणार बरोबर हे बघा हे जे आहे ना हे त्यावेळी तुम्हाला सुचणार आहे हे त्यावेळी हे जसं इक्वेशन बदलणार तसं x ची व्हॅल्यू चेंज होणार हे काय फिक्स नसतं सर हे फिक्स असते का पहिला 0 पुट करा नंतर -1 करा नंतर 1 करा असं काही फिक्स नसतं लक्षात ठेवा
हा, हे जसं इक्वेशन बदलतं तसं तुमचं हे एक्सच्या व्हॅल्यू चेंज होत जाणार. ज्या काय व्हॅल्यू झाल्या ABCच्या ते इथे पुट केल्या, काय कॉमन निघत असेल तर कॉमन काढलं, प्लस मायनस काय रिअरेंज केलं आणि फायनल आन्सर आपण लिहिलं. ठीक आहे. नेक्स्ट बघा, हे 6 मार्कला गणित विचारू शकतात. हे गणित आहे पण हे काय तुम्हाला पडणार नाही, सोडून द्यायचा विषय. एक्स क्यूब मध्ये आहे, एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर मायनस 6x, पण हे काय पडणार नाही, याचा विषय तुम्ही सोडून द्या. आपण घेतलेला आहे असावं म्हणून एक गणित आपण ते घेतलेलं आहे, ते तुम्ही सोडून द्या विषय, त्याचा काय नाही प्रॉब्लेम. ठीक आहे. आता बघा आपण केस नंबर 2 ला जाऊ. when denominator contains repeated linear factor. आधी केस नंबर 1 काय होतं, नॉन रिपीटेड होतं. आता रिपीटेड असेल तर काय, रिपीटेड असेल तर काय बघा इथे प्रॉब्लेम बघा. हे बघा एक्स स्क्वेअर इंटू एक्स प्लस 1. आता बघा एक्स स्क्वेअर ह्यातनं काय कॉमन निघतं का, नाही निघत, काहीच कॉमन निघत. कसं एक्स कॉमन निघणार, इथं एक्स आहे का, नाहीये, त्यामुळे यातून काहीही कॉमन निघत नाही. एक्स स्क्वेअर म्हणजे हे काय आहे, हे बघा याला आपण असं लिहू शकतो 2x प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर म्हणजे 2 वेळा आहे ना, एक्स इंटू एक्स इंटू काय झालं एक्स प्लस 1. म्हणजे कोण रिपीटेड आहे इथं, रिपीटेड कोण आहे, एक्स रिपीटेड आहे. एक्स 2 वेळा आला ना, एक्स आणि एक्स 2 वेळा आला, एक्स एक्स म्हणजे हे काय झालं, रिपीटेड झालं. रिपीटेड झालं तर आपण काय करतो पहिल्यांदा, ए अपॉन कोण रिपीट झालंय ते पहिला घेतो. रिपीट कोण आहे, एक्स रिपीटेड फॅक्टर आहे, त्याला पहिला घेतलं, प्लस बी अपॉन एक्स स्क्वेअर प्लस सी अपॉन जे नॉन रिपीटेड आहे ते आपण एक्स प्लस 1 घेतलं. हे समजलं पाहिजे. केस नंबर 1 2 बघा आपण याचे भरपूर प्रॉब्लेम घेतलेले आहेत. त्यांनी दिलंय रे, प्रॉब्लेम मध्ये दिलेलं आहे. हे बघा हे जे एक्स स्क्वेअर आहे हे प्रॉब्लेम मध्ये दिलेलं आहे. आता हे एक्स स्क्वेअर म्हणजे काय, रिपीटेड टर्म आहे. एक्स स्क्वेअर म्हणजे 2 वेळा एक्स आला, कोण रिपीट आहे, एक्स रिपीट आहे. मग ते पहिला घेतलं, ए अपॉन एक्स प्लस बी अपॉन एक्स स्क्वेअर प्लस सी अपॉन एक्स प्लस 1. रिपीट कोण आहे ते पहिला घ्यायचं, एच्या खाली. एच्या खाली कोण रिपीट आहे, एक्स आहे, प्लस बी अपॉन पहिली टर्म एक्स स्क्वेअर प्लस सी अपॉन एक्स प्लस 1. इथं इथं नाही नाही नाही, इथं एक्स स्क्वेअर कसं लिहिणार, ए कडे ऑलरेडी कोण आहे, ऑलरेडी एक्स आहे ना, ए कडे ऑलरेडी एक्स आहे, म्हणजे नाही आहे ते आपण इथे लिहितो ना. मग इथं काय राहिलं, एक्स इंटू एक्स प्लस 1. आता बी कडे काय आहे, एक्स स्क्वेअर आहे, एक्स स्क्वेअर आहे म्हटल्यावर मग काय लिहिणार, फक्त एक्स प्लस 1 लिहिणार. सी कडे काय आहे, एक्स प्लस 1 आहे, मग काय लिहिणार, एक्स स्क्वेअर लिहिणार. आलं का लक्षात, ठीक आहे, समजतंय. पुढं मग सेम आपण सोडवत गेलो. आता इथं बघा, आता इथं काय करायचं लक्षात घ्या. पहिल्यांदा आपण काय करणार, ए बी सी. आता जर तुम्ही ए ची व्हॅल्यू काढायला गेला तर निघत नाही इथं, बघा समजून घ्या. ए ची व्हॅल्यू जर तुम्ही काढायला गेला तर इथं निघत नाही. कसं निघत नाही, ए ची व्हॅल्यू काढायची असेल तर बी आणि सी 0 व्हायला पाहिजे ना. बी आणि सी मध्ये कॉमन कोण आहे का, कोणच कॉमन नाही, त्यामुळं ए ची व्हॅल्यू तुम्ही पहिला काढू शकत नाही. ठीक आहे, मग तुम्हाला काय काढायला पाहिजे, बी ची व्हॅल्यू. बी ची व्हॅल्यू काढायचं असेल तर ए आणि सी मध्ये कॉमन कोण आहे, एक्स आहे. बघा इथं पण एक एक्स आहे, इथं 2 एक्स आहेत, पण कॉमन आहे ना, एक्स कॉमन आहे. मग एक्स ची व्हॅल्यू आपण 0 पुट केली, हे सॉल्व्ह केलं सगळं, बीचा आन्सर आला, बी तुम्हाला मिळालेलं आहे. पुढं आता मला सी ची व्हॅल्यू निघते का, सी व्हॅल्यू काढायचं असेल तर ए आणि बी 0 करायला पाहिजे. बघा हे बेसिक कन्सेप्ट आहे, हे मी तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना सांगितलेलं आहे, बरोबर. ज्यावेळेस तुम्हाला सी काढायचा आहे त्यावेळेस ए आणि बी 0 व्हायला पाहिजे. ए आणि बी मध्ये कॉमन कोण आहे, आता ए आणि बी मध्ये कॉमन कोण आहे, एक्स प्लस 1, एक्स प्लस 1 कॉमन आहे. मग एक्स प्लस 1 कॉमन आहे म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काय पुट करणार, -1. एक्स ची व्हॅल्यू -1 पुट केली, सोडवलं, कशाचा आन्सर आला, सी चा आन्सर आला. तुम्हाला या केस मध्ये, हे आपलं केस नंबर 2 चालू आहे,
केस नंबर 2 म्हणजे रिपीटेड फॅक्टर्स असतील तर. इथं रिपीटेड कोण आहे? एक्स आहे. हा, केस नंबर 2 मध्ये पहिली केस काय आहे? नॉन रिपीटेड. दुसरी केस काय? रिपीटेड. आणि तिसरी केस काय आहे? इररिड्युसेबल. रिड्युसच करू शकत नाही आपण त्याला. ते काय आहे सांगतो मी तुम्हाला पुढे. तसं ते हे होतं, जसं एक्स स्क्वेअर मायनस 1 आहे, याला आपण रिड्यूस करू शकतो एक्स प्लस 1 इंटू एक्स मायनस 1. पण एक्स स्क्वेअर प्लस 1 असेल तर त्याला आपण रिड्यूस करू शकत नाही. मग ते जातं कुठं? थर्ड केस मध्ये. ते जातं थर्ड केस मध्ये. ते तिसऱ्या केस मध्ये दाखवतो मी तुम्हाला. ओके, मग आता आपण काय करतो बघा. आता ए ची व्हॅल्यू काढायची. केस नंबर 2 मध्ये पहिल्यांदा ए ची व्हॅल्यू निघत नाही. कळालं मी काय सांगतोय? केस नंबर 2 मध्ये, केस नंबर 2 म्हणजे रिपीटेड फॅक्टर असतील तर ए ची व्हॅल्यू निघत नाही. पहिला बी काढायचं, सी काढायचं. मग आता ए काढत असताना पहिला तुम्ही एक्स ची व्हॅल्यू काय घेतली आहे? 0 आणि -1. हे सोडून तुम्ही काही पण व्हॅल्यू घ्या. बरोबर? काय सांगितलेलं मी तुम्हाला? इथं एक्स ची व्हॅल्यू पहिला काय घेतलंय? 0. नंतर काय घेतलंय? -1. 0 -1 सोडून तुम्ही काही पण व्हॅल्यू घ्या. मी काय घेतलं? +1 घेतलं. आणि ऑलरेडी ए चा आन्सर तुमच्याकडे आलेला आहे, सॉरी सी च आणि बी च. ते पण आन्सर तुम्हाला इथे पुट करायचं या इक्वेशन मध्ये. कुठं इक्वेशन? हे इक्वेशन. या इक्वेशन मध्ये तुम्हाला पुट करायचं आहे. एक्स ची व्हॅल्यू 0 आणि -1 ऑलरेडी आपण वापरलंय. ते व्हॅल्यूज परत वापरायचे नाही. ते सोडून दुसरी कुठलीही व्हॅल्यू घ्या. इथं 0 वापरलंय, इथं -1 वापरलंय, म्हणून ते दोन्ही व्हॅल्यू सोडून आपण एक्स ची व्हॅल्यू काय पुट केली? 1 पुट केली. ए इथं जे काय बी ची व्हॅल्यू आहे 1, ती इथं पुट करायची. सी ची व्हॅल्यू -1 इथं पुट करायची. म्हणजे या पूर्ण इक्वेशन मध्ये अननोन कोण आहे? फक्त ए. मग हे सॉल्व्ह करत गेलो आपण, ए चा आन्सर आला. कळालं? म्हणजे केस नंबर 2 ओळखायचं कसं एक्झाम मध्ये? नॉन रिपीटेड असतं, सॉरी रिपीटेड असतं. रिपीटेड असेल तर काय करणार? रिपीटेड असेल तर पहिला त्याला अशा फॉर्म मध्ये मांडून घ्यायचं. पहिल्यांदा ए ची व्हॅल्यू तुम्हाला निघणार नाही. पहिला बी काढायचं, सी काढायचं. त्यानंतर इथं जे तुम्ही एक्सच्या व्हॅल्यू घेतलाय ते सोडून इथं कुठली पण व्हॅल्यू घ्या. आणि परत तुम्ही बी आणि सी ची व्हॅल्यू इथं पुट करायला पाहिजे. आणि त्यानुसार मग ए ची व्हॅल्यू तुम्ही फाइंड करणं गरजेचं आहे. समजतंय का? बोला. ओके, ठीक आहे. बघा आता अजून एक गणित आपण एक्झाम्पल घेतला असणार आहे. हा, इथं बघा. आता तुम्ही यात मला सांगा कोण रिपीटेड आहे? रिपीटेड कोण आहे सांगा? कोण रिपीटेड आहे व्यवस्थित बघून सांगा. x+2 रिपीटेड आहे. x+2 स्क्वेअर आहे ना. स्क्वेअर म्हणजे x+2 ची किती टर्म असणार आहे? 2. म्हणजे x+2 ही टर्म रिपीटेड आहे. रिपीटेड आहे, नॉन रिपीटेड नाही. रिपीटेड आहे. मग काय करतो आपण? कोण रिपीट आहे ते पहिला घेतो. a अपॉन x+2 प्लस b अपॉन x+2 चा स्क्वेअर प्लस c अपॉन x+1. नंतर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून हे इक्वेशन काढलं. आता मला सांगा ए ची व्हॅल्यू इथे निघत नाही. पहिला कशाची व्हॅल्यू काढणार? बी ची. बी ची व्हॅल्यू काढत असताना ए आणि सी मध्ये कॉमन कोण आहे? बी ची व्हॅल्यू काढत असताना ए आणि सी मध्ये कॉमन कोण आहे? x+2. इथं पण x+2 आहे, इथं पण x+2 आहे. मगाशी मी तुम्हाला काय सांगितलं? रिपीटेड केस नंबर 2 मध्ये पहिल्यांदा ए ची व्हॅल्यू निघत नाही. पहिला काय काढायचं? बी ची व्हॅल्यू काढायची. बी ची व्हॅल्यू काढत असताना आपल्याला माहिती आहे कोण 0 व्हायला पाहिजे? ए आणि सी 0 व्हायला पाहिजे. मग ए आणि सी मध्ये कॉमन कोण आहे? x+2 कॉमन आहे. मग x+2 कॉमन आहे म्हणजे x ची व्हॅल्यू तुम्ही काय पुट करणार? +2 च्या ऑपोजिट -2 पुट करा. बरोबर? सो हे बऱ्याच जणांना अजून पण कळत नाही की x ची व्हॅल्यू आपण काय ठेवायची. तर मी तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना पण सोपे सोपे ट्रिक सांगितले होते. आता पण सांगतोय. बी काढायचं असेल तर बाकीचे 2 0 व्हायला पाहिजे. त्या दोघांमध्ये कॉमन कोण आहे बघा? x+2 कॉमन आहे. पहिला ए कसा काढायचा तू मला सांग. चला, काय एक्स ची व्हॅल्यू काय पुट करणार? 0. तुम्हाला सोडवून दाखव.
1,01,000 तुला बक्षीस. निघतच नाही म्हणून तर सांगतोय ना, हे केस नंबर 2 असा आहे. ए ची व्हॅल्यू तू काय पण व्हॅल्यू पुट कर एक्स ची, ए ची व्हॅल्यू पहिल्यांदा निघत नाही. आणि जर कोण सोडून मला हे दाखवलं तर त्याला 1,01,000 बक्षीस. शक्यच नाही. मग हे झालं. आता काय काढायचे, सी ची व्हॅल्यू काढायची. सी ची व्हॅल्यू काढायची असेल तर कोण 0 व्हायला पाहिजे, ए आणि बी 0 व्हायला पाहिजे. ए आणि बी 0 व्हायला पाहिजे. ए आणि बी ला कॉमन कोण आहे, एक्स प्लस 1 एक्स प्लस 1 प्लस 1 चे ऑपोजिट -1 ते पुट करायचं. तुम्हाला आता इथे कशाची व्हॅल्यू मिळते, इथं व्हॅल्यू मिळते ती तुम्हाला सी ची. आता इथं तुम्ही x इक्वल टू -2 पुट केलंय, इथं x इक्वल टू -1 पुट केलंय. आता ह्या व्हॅल्यू सोडायच्या दोन्ही आणि नवीन x ची व्हॅल्यू घ्यायची. काय 1 घेतलं, x ची व्हॅल्यू काय घेतली 1. ही व्हॅल्यू परत रिपीट करायची नाही, -2 आणि -1 परत इकडे रिपीट करायचं नाही, ते सोडून नवीन व्हॅल्यू घ्यायची. ठीक आहे, x इक्वल टू 1 घेतलं, परत b चा आन्सर आलेला -4 आणि c चा आन्सर आलेला 1. ह्या सगळ्या व्हॅल्यूज कुठं पुट करायच्या, ह्या इक्वेशन. हे जे इक्वेशन तुम्हाला दिसतंय या इक्वेशन मध्ये पुट करायच्या. सॉल्व्ह करत आलो मग तुम्हाला ए चा आन्सर मिळणार. बोला. एक्स प्लस 2 हे कसं आलं, आता बघा हे एक्स प्लस 2 ए अपॉन एक्स प्लस 2 आहे, याच्याकडे एक्स प्लस 2 आहे, मग यातली कुठली टर्म नाही ते त्याला इथे द्यायचं. हे तुम्हाला सांगितलंय मी, याचं लेक्चर बघा ऍपवर. हे कसं आलं याचं ऍपवर लेक्चर बघा, समजेल तुम्हाला. काय सांगितलेलं मी, ए कडे ऑलरेडी काय आहे, एक्स प्लस 2 आहे, मग याच्यातलं काय नाही आहे याच्याकडे, तर इथे एक एक्स प्लस 2 येणार आणि एक एक्स प्लस 1 येणार. दोन आहेत, दोन पैकी एक एक्स प्लस 2 इथं आहे, मग इथं हे काय येणार, एक एक्स प्लस 2 इथे येणार, एक एक्स प्लस 1 येणार. हे ऍपवर मी सांगितलंय शिकवताना. आता बी मध्ये बी कडे कोण आहे, एक्स प्लस 2 चा स्क्वेअर आहे, ते सोडून हे घ्यायचं, हे आहे त्याच्याकडे. राहिलं कोण, एक्स प्लस 1 ते आलं. आता सी कडे कोण आहे, एक्स प्लस 1 आहे, ते सोडून राहिलं तिथे लिहायचं. म्हणजे काय, एक्स प्लस 1 आहे म्हणजे कोण शिल्लक राहिलं, एक्स प्लस 2 चा स्क्वेअर. हे ऍप वर मी गणित शिकवताना, हे प्रॉब्लेम शिकवत असताना व्यवस्थित डिटेल मध्ये सगळं सांगितलंय. ऍप वर लेक्चर तुम्ही तर रिपीट बघा. इथं प्रॉब्लेम नंबर पण आहे, क्वेश्चन नंबर 15 काढायचं ऍप वरचं लेक्चर आणि परत बघायचं रिपीट. तुम्हाला त्यावेळेस ते समजेल मी कसं कसं काय काय सांगितलं. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून पण तुम्हाला मी दाखवलेलं, ते क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सुद्धा दाखवलेलं आहे. ठीक आहे, सो अशा प्रकारचे गणित एक्झामला विचारू शकतात फॉर 6 मार्क्स. हे विचारू शकतात, नाही असं नाही. 6 मार्कला या टाइपचे प्रॉब्लेम्स न्यूमरिकल्स एक्झामला विचारू शकतात. ठीक आहे, परत इथं पहिल्यांदा ए ची व्हॅल्यू निघणार नाही, पहिला बी काढा, मग सी काढा, मग तुम्ही काय करणार, ए ची व्हॅल्यू काढा. ओके, सो सेम अशा पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करायला पाहिजे. आता इथं बघा, इथं बघा, इथं कोण रिपीटेड आहे बघा, एक्स प्लस 1 एक्स स्क्वेअर मायनस 1 आहे. एक्स स्क्वेअर मायनस 1 ला तुम्ही रिड्यूस करू शकता ना, काय लिहिणार एक्स स्क्वेअर मायनस 1 ला, एक्स प्लस 1 एक्स मायनस 1. आलं का लक्षात. रिड्यूस करत असाल तर एक तर ते केस नंबर 1 असते, नाही तर केस नंबर 2 असते. काय म्हणलं मी, जर तुम्ही फॅक्टरला इक्वेशनला रिड्यूस करत असाल तर ते केस नंबर 1 किंवा केस नंबर 2 असते. ठीक आहे, मग आता केस नंबर 1 आहे का 2 आहे कसं ओळखणार, रिपीटेड असेल ओके. काय म्हणलं मी, जर टर्म्स रिपीटेड असतील तर काय येणार, केस नंबर 2 येणार, आणि जर टर्म्स नॉन रिपीटेड असतील तर केस नंबर 1 येणार. काय सांगतोय समजतंय का. काय म्हणलं मी, जर टर्म रिड्यूस होत असतील, रिड्यूस म्हणजे काय, ह्याचे फॅक्टर पडतात, एक्स स्क्वेअर मायनस 1 ला परत आपण रिड्यूस करू शकतो असं. ठीक आहे, याला रिड्यूस करू शकतो आपण, रिड्यूस केलं पण रिपीटेड आले. एक्स स्क्वेअर मायनस 1 ला काय लिहिलं, एक्स प्लस 1 एक्स मायनस 1, रिड्यूस केलं, पण आता इथे रिपीटेड कोण दिसतंय तुम्हाला सांगा, एक्स प्लस 1 रिपीटेड आहे, म्हणजे ही केस नंबर 2 झाली. कळालं, कळालं का, हे झाली केस नंबर 2. मग परत तुम्हाला ए अपॉन काय लिहिणार, एक्स प्लस 1 प्लस बी अपॉन कोण रिपीटेड आहे, एक्स प्लस 1 चा स्क्वेअर प्लस सी अपॉन एक्स मायनस
1. मग आता इथं बघा, ए कडे ऑलरेडी कोण आहे, x+1 आहे. मग यातलं कोण नाही त्याच्याकडे x+1 आणि x-1 नाही, ते लिहून टाकले. हे परत मी प्रॉब्लेम ऍप वर सांगताना सॉल्व्ह करताना डिटेल मध्ये सांगितलेलं आहे कसं आलं सगळं. आणि मग सॉल्व्ह केलं. बी सी ची पहिला व्हॅल्यू काढून घ्यायची, पहिला ए ची व्हॅल्यू निघत नाही, लक्षात ठेवा. ए काढत बसाल एक्झाम मध्ये, ए ची व्हॅल्यू पहिल्यांदा निघत नाही, पहिल्यांदा बी सी आणि लास्टला ए काढायचं. ठीक आहे, केस नंबर 2 ला. त्यानंतर आता बघा, हे बघा, केस नंबर 3. when denominator contains non-repeated irreducible quadratic function. आता irreducible म्हणजे काय तुम्हाला सांगतो बघा. इथं बघा, मला सांगा x² + 1 चा आपण रिड्यूस करू शकतो का त्याला? नाही करू शकत. मगासपासून तेच तुम्हाला सांगतोय मी. x² + 1 आहे, x² + 1 ला आपण रिड्यूस करू शकत नाही, त्याला काय पण करा तुम्ही रिड्यूस करू शकत नाही. असे टोटल 3 केसेस आहेत प्रॉपर फंक्शनच्या. इम्प्रॉपर फंक्शन आहे ते करू नका, सोडून द्या. इम्प्रॉपर फंक्शन करू नका. ज्यांना पास व्हायचं आहे त्यांनी पार्शल फ्रॅक्शनचं केस नंबर 1 आणि 2 करायचं बस. ज्यांना स्कोर करायचा आहे त्यांनी तिन्ही केसेस करायचे, कारण प्रत्येक केसचे एक एक प्रॉब्लेम पेपरला पडतो. ठीक आहे, ज्यांना स्कोर करायचा, आउट ऑफ आउट मार्क पाडायचे आहेत, 70 आउट ऑफ 70, 65 अबाव मार्क पाडायचे आहेत, त्यांनी सगळं करायला पाहिजे. ज्यांना पास व्हायचंय फक्त त्यांनी केस नंबर 3 नाही केलं तरी चालतं. ठीक आहे, तो तुमच्यावर आहे. आता बघा इथं आलो, बघा इथं समजतं ना, x² + 1 ला आपण रिड्यूस करू शकत नाही. मग आता आपण काय केलं, जे रिड्यूस करू शकत नाही ते bx + c च्या खाली घेतलं. हे आपण काय घेतलं, x-1. आणि x² + 1 आपण रिड्यूस करू शकतो का? नाही. मग ते कुठं घेतलं, bx + c च्या खाली. bx + c च्या खाली आपण ते घेतलं. ठीक आहे, परत क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, ए इकडं डिनॉमिनेटर कॅन्सल केला. आता बघा, आता मला काय काढायचे, पहिल्यांदा ए ची व्हॅल्यू काढायची, बरोबर. पहिल्यांदा मला ए ची व्हॅल्यू काढायची. ए ची व्हॅल्यू काढायची असेल तर कोण 0 व्हायला पाहिजे, हे bx + c. bx + c सगळं 0 व्हायला पाहिजे. मग bx + c ला लागून कोण आहे, x-1 आहे. x-1 आहे म्हणजे x ची व्हॅल्यू काय पुट करणार, +1. -1 च्या ऑपोजिट, -1 च्या ऑपोजिट तुम्ही पुट केला +1, ए चा आन्सर मिळाला. आता मला व्हॅल्यू काढायची आहे सी ची. आता कशाची व्हॅल्यू काढायची, सी ची. बी ची व्हॅल्यू मिळत नाही, बी ची व्हॅल्यू लास्टला मिळणार, लास्टला बी ची व्हॅल्यू मिळणार केस नंबर 3 मध्ये. ठीक आहे, मग आता तुम्हाला काय करायचंय, सी ची व्हॅल्यू काढायची. सी ची व्हॅल्यू काढायची असेल तर कंपल्सरी एक्स ची व्हॅल्यू 0 ठेवायला लागते. तुमचं इक्वेशन काय पण असू दे, एक्स ची व्हॅल्यू कंपल्सरी काय ठेवायचं, 0. कंपल्सरीच आहे. एक्स ची व्हॅल्यू 0 पुट केला, ठीक आहे. आणि ऑलरेडी ए चा आन्सर 3/2 आलेलं, ते पण इथं पुट केलं. ए चा आन्सर किती आलेलं, 3/2, ते पण इथं पुट केलं आणि सॉल्व्ह करत गेलो, सी चा आन्सर मिळाला. आता मला कशाचा आन्सर काढायचा आहे, बी चं काढायचं. आता बी चं काढायचं असेल तर ए ची व्हॅल्यू 3/2, सी ची व्हॅल्यू 1/2. आता इथं 1 आणि 0 वापरलंय आपण, एक्स ची व्हॅल्यू 0 आणि 1 वापरलंय, ते सोडून एक्स ची व्हॅल्यू घ्यायची, ते सोडून एक्स ची व्हॅल्यू काय घेतली आपण, -1. आलं लक्षात, -1 घेतलं, हे पुट केलं, हे सोडवत गेलो. हे फार किचकट आहे, हे किचकट आहे, याला कॅल्क्युलेशन तुमचं स्ट्रॉंग पाहिजे. तुम्ही आधी हे गणित सोडवलेलं पाहिजे. मग याला प्रॅक्टिस करायची असेल ज्यांना, त्यांनी काय करा, आपण जे क्लासमध्ये प्रॉब्लेम घेतलेले आहेत ते रिपीट सॉल्व्ह करा. एवढं सांगतो, आपल्या वहीच्या बाहेर काही गणित येत नाही, एवढं गॅरंटीड. आपल्या वहीतले प्रॉब्लेम सगळे रिपीट सॉल्व्ह करा, फिक्स. हे पण गणित रिपीट पडू शकते तुम्हाला, हे पण जे एक्झाम्पल आहे हे एक्झाम्पल पण पेपरला ऍज इट इज पडू शकतं. त्यामुळे सॉल्व्ह करा, सॉल्व्ह केल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. ते सॉल्व्ह करा, तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुम्हाला हे समजणार. म्हणजे केस नंबर 3 मध्ये पहिला तुम्हाला कशाची व्हॅल्यू मिळणार, ए ची, मग सी ची आणि मग बी ची. ठीक आहे, मग आता हे गणित जर तुम्ही बघितलं, बघा हे एक्झाम्पल बघा, यात कोण रिड्यूस करू शकतो का, तुम्ही सांगा मला. x² + 4 ला आपण रिड्यूस करू शकत नाही. ब्रॅकेट असलं तर नाही, असलं काय मी सांगितलं नाही तुम्हाला. मी तुम्हाला काय म्हटलं,
रिड्यूस होत आहे का बघायचं. रिड्यूस होत आहे का. एक्स स्क्वेअर प्लस 1 ला तुम्ही परत रिड्यूस करू शकता का. नाही करू शकत. समजा एक्स स्क्वेअर मायनस 4 असेल तर याला रिड्यूस करू शकतो आपण. याला कसं रिड्यूस करणार. एक्स स्क्वेअर मायनस 4 ला आपण काय लिहिणार. 4 ला काय लिहिणार. 4 ला लिहिणार 2 चा स्क्वेअर. म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला काय. ए प्लस बी ए मायनस बी. म्हणजे काय होणार. एक्स स्क्वेअर मायनस 4 ला आपण काय लिहू शकतो. एक्स प्लस 2 एक्स मायनस 2 लिहू शकतो. कधी जर इथं मायनस साईन असेल तर. बरोबर. मायनस साईन असेल तर. आणि मग हे कशात जातं. मग केस नंबर 2 मध्ये जातं. रिपीटेड झाले ना. रिपीटेड झालं की केस नंबर 2 मध्ये जातं. याला भरपूर प्रॅक्टिस पाहिजे. लक्षात घ्या. तुम्ही आजच पार्शियल फ्रॅक्शन बघायला लागलाय तर तुम्ही करूच नका. एवढे दिवस बघितलंच नाही मी. आजच हे सगळं बघायला लागले नवीन नवीन. बाळ तू पार्शियल फ्रॅक्शन अख्खा टॉपिक ऑप्शनला ठेव. होणार नाही. खरं सांगतो. हे आज करत बसला तर तुमच्या डोक्याचा भोगा होईल. एक्सची व्हॅल्यू हे कधी घ्यायचं हे कधी घ्यायचं काही समजणार नाही. मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं की प्रॉब्लेम रिपीट सॉल्व्ह करा. आलं लक्षात. नाही सर मी आजच पार्शियल फ्रॅक्शन उघडलोय. करू नको बाळ. तू लॉग कर, मॅट्रिक्स कर, स्टॅटिस्टिक्स कर, स्ट्रेट लाईन कर. बस खुश राहा. खुश राहा. तेवढा तुझा पेपर निघतो. कळालं मी काय सांगितलं. तुम्हाला जर पास व्हायचं असेल मी आधी पण सांगितलंय. मॅट्रिक्स करायचं, लॉग करायचं. पार्शियल फ्रॅक्शन आधी केला असला तर आता करा 2 केसेस. पहिल्या 2 केसेस. स्टॅटिस्टिक्स करा, स्ट्रेट लाईन करा. तुम्ही डिफरन्शियल कॅल्क्युलस आणि ट्रिग्नोमेट्री नाही बघितलं तरी तुम्ही पास होऊ शकता. पण थोडंफार तरी बघा ना. सोपं सोपं आहे ते तरी बघायला पाहिजे. म्हणजे अगदी तुम्ही कट टू कट आहे. एक जरी प्रॉब्लेम चुकला तर मग तुम्ही गेला खाली. असा विषय आहे. त्यामुळं कारण ट्रिग्नोमेट्री आणि डिफरन्शियल कॅल्क्युलसला जास्त वेटेज आहे. त्यामुळे ते करणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा. ओके. स्टॅटिस्टिक्स किती मार्काला आहे. 14 मार्क्सला आहे. स्ट्रेट लाईन आहे 8 मार्क्सला. आणि हे किती मार्कला आहे. अल्जेब्रा 12 काहीतरी मार्कला आहे. म्हणजे किती झाले. 12 आणि 8 20 आणि 14 म्हणजे 34 मार्क इथे झाले. 34 इंटू 1.5 करा. तेवढं विथ ऑप्शन तेवढं पडतं ते पेपरला. समजताय का काय सांगतोय. मग 34 तुमचं ऍव्हरेज किती आहे बघा. आता युटीला ऍव्हरेज किती आहे बघा तुमचं. ते ऍव्हरेज प्लस पेपरचे मार्क मिळून 40 मार्क व्हायला पाहिजे. मिळून किती मार्क व्हायला पाहिजेत. 40 मार्क व्हायला पाहिजे. युटीचा ऍव्हरेज तुमचं किती आहे बघा. तुमचं तुम्हाला माहित असतं. तुम्ही साईन केलेलं आहे. समजा तुमचं युनिट टेस्टचं ऍव्हरेज 25 असेल. 25 युनिट टेस्टचं ऍव्हरेज असेल तर तुम्हाला मेन एक्झाम मध्ये 15 मार्क्स पडायला पाहिजे. 25 प्लस 15 40 व्हायला पाहिजे. दोघांचं ऍडिशन. त्याप्रमाणे तुम्ही करून जावा. ओके. चला हे बघा हे सेम. हे पण काय आहे. इररिड्युसिबल आहे. इररिड्युसिबल. एक्स स्क्वेअर प्लस 4 ला तुम्ही रिड्यूस करू शकत नाही म्हणजे केस नंबर 3. रिड्यूस करू शकत नाही म्हणजे केस नंबर 3 ला गेलं. मग तिथे काय येणार. बीएक्स प्लस सी येणार. बीएक्स प्लस जे रिड्यूस करू शकत नाही. एक्स स्क्वेअर प्लस 4 रिड्यूस करू शकत नाही. मग ते आपण काय घेतलं. बीएक्स प्लस सी च्या खाली घेतलं. ठीक आहे. बीएक्स प्लस सी च्या खाली घेतलं. परत बाकी प्रोसेस सेम. ज्यावेळेस तुम्ही सी ची व्हॅल्यू काढणार. ज्यावेळेस सी ची व्हॅल्यू काढणार तेव्हा एक्स ची व्हॅल्यू कंपल्सरी 0 पुट करायची. ज्यावेळेस तुम्ही इथं ए ची व्हॅल्यू काढणार त्यावेळेस इथं काय आहे बघायचं. बीएक्स प्लस सी ला लागून कोण आहे. एक्स प्लस 2 आहे. प्लस 2 च्या ऑपोजिट -2 तुम्हाला पुट करायला लागेल. हे अशा पद्धतीनं सॉल्व्ह करायला पाहिजे. ठीक आहे. जे पार्शियल फ्रॅक्शन आजपर्यंत कधी बघितलं नाही सर आजच मी बघायला लागलोय तर तुम्हालाही समजणार नाही. खरं सांगतो काय असेल ते फॅक्ट. ठीक आहे. बघा पुढे जाऊया. बघा आता हे फायनल गणित आहे. बघा इथं काय आहे. परत बघा x-2 एक्स स्क्वेअर प्लस 1 इरिड्युसिबल. एक्स स्क्वेअर प्लस 1 ला तुम्ही रिड्यूस करू शकत नाही. एक्स स्क्वेअर मायनस 1 ला तुम्ही रिड्यूस करू शकता. एक्स स्क्वेअर प्लस 1 ला करू शकत नाही. आता जे मी तुम्हाला एक्झाम्पल्स दाखवले एवढे एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व्ह करून जा. रिपीट सॉल्व्ह करा. ज्यांना आतापर्यंत बघितलं पण नाही त्यानं खरं गणित सॉल्व्ह केलं एक्झाम्पल तरी पण तो एक्झाम मध्ये सोडवू शकतो. पण तुम्ही सॉल्व्ह करायला पाहिजे ते एक्झाम्पल. लक्षात. जेवढे मी तुम्हाला आता या व्हिडिओ मध्ये दाखवलेलं आहे. आता जेवढं मी तुम्हाला आता दाखवलेलं आहे प्रॉब्लेम्स
तेवढे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून जावा, फिक्स त्यापैकी 1-2 प्रॉब्लेम पडणार म्हणजे पडणार पेपरला. खरं ते सॉल्व्ह करायला पाहिजे तुम्ही. ठीक आहे. आणि समजत नसेल तर ऍपवर लेक्चर आहे आपलं, ऍप ओपन करा, क्वेश्चन नंबर इथे दिलेले आहेत तुम्हाला, क्वेश्चन नंबर बघा आणि ते लेक्चर बघा, समजेल तुम्हाला सगळं. ठीक आहे. आता हे सगळं एक्सप्लेन करण्यात एवढा आपल्याकडे वेळ नाही, हे रिव्हिजन चालू आहे. ठीक आहे. सो एवढं हे पार्शल फ्रॅक्शन आहे, हे प्रॉपर फंक्शन आहे. इम्प्रॉपर फंक्शन करू नका, प्रॉपर फंक्शन तेवढं करा. ठीक आहे. 3 केसेस आहेत बघा, समरी तुम्हाला सांगतो काय काय आहे बघा, महत्वाचं तुम्हाला सांगतो, लक्ष द्या. किती केसेस आहेत? 3 केसेस आहेत, लक्षात घ्या. केसेस आहेत 3. पहिली केस, फर्स्ट केस मध्ये काय असतं? नॉन रिपीटेड, बरोबर आहे. नॉन रिपीटेड असत, नॉन रिपीटेड. ठीक आहे. दुसरी केस, सेकंड केसला तुम्ही आला, सेकंड केसला आला तर काय असतं? रिपीटेड, रिपीटेड असत, रिपीटेड फॅक्टर्स असतात, रिपीटेड फॅक्टर्स असतात. रिपीटेड फॅक्टर्स असेल तर काय करणार? ए अपॉन जे रिपीट आहे ते प्लस बी प्लस सी अपॉन. आणि थर्ड जे येतं, थर्ड केस जी आहे ती काय आहे? इररिड्युसिबल, इररिड्युसेबल नॉन रिपीटेड, बरोबर आहे. हे असे आहेत. रिड्यूस होत नाही म्हटल्यावर केस नंबर 3 मध्ये गेलं. रिड्यूस होत आहे म्हटल्यावर ते काय आहे? हे रिड्युसेबल आहे, नॉन रिपीटेड रिड्युसेबल, रिड्युसेबल. रिपीटेड फॅक्टर्स रिड्युसेबल. समजताय का काय सांगतोय? तर ह्याच्यापेक्षा सोपं अजून सांगू शकत नाही मी. ठीक आहे. हे सगळ्यात सोपं सांगितलं, सगळ्यात सोपं. जर रिड्यूस होत असेल तर एकतर केस नंबर 1 असणार, केस नंबर 2 असणार. त्यात रिपीट होत असेल तर केस नंबर 2, रिपीट होत नसेल तर केस नंबर 1, नॉन रिपीटेड. आणि जर रिड्यूसच होत नाही तर केस नंबर 3, इररिड्युसेबल. ठीक आहे. बस याच्यापेक्षा सोपं मी तुम्हाला काही सांगू शकतो. ठीक आहे. चला नेक्स्ट, आता कशाचं बघूया? स्ट्रेट लाईन बघूया आता. नाही, पहिला स्ट्रेट लाईन बघूया आणि मग स्टॅटिस्टिक्स पाहिजे तर स्टॅटिस्टिक्स बघू. स्टॅटिस्टिक्सला जास्त वेटेज आहे. पण स्ट्रेट लाईन मध्ये काय करायचं तुम्हाला सांगतो. एक ठराविक फॉर्म्युले मी तुम्हाला ऑलरेडी लिहून दिलेले आहेत. फॉर्म्युलेची तुम्हाला एक मी लिस्ट करून दिलेली आहे, एवढी लिस्ट करा. त्याच्या बाहेर काय स्ट्रेट लाईन पडत नाही म्हणून तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ठीक आहे. बघा, पहिला स्ट्रेट लाईन बघू, पटकन समजतंय ते, आणि मग स्टॅटिस्टिक्स कडे जाऊ. ठीक आहे. बघा स्ट्रेट लाईन कुठे गेलं? वेट, स्ट्रेट लाईन बघा, पहिल्यांदा स्ट्रेट लाईन बघू आणि मग आपण स्टॅटिस्टिक्स कडे जाऊ आणि मग राहिलेलं आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. ट्रिग्नोमेट्री आणि डिफरन्शियल कॅल्क्युलस, त्यात तुम्हाला काय डाऊट असेल ते विचारा. ट्रिग्नोमेट्री आणि डिफरन्शियल कॅल्क्युलस मध्ये तुम्हाला जे मी लिस्ट करून दिली आहे फॉर्म्युलेची, ती लिस्ट तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे, ते पाठ पाहिजे. ठीक आहे. चला बघा, हे स्ट्रेट लाईन आहे. स्ट्रेट लाईनचं वेटेज आहे 8 मार्क्स, 8 मार्क्सचं वेटेज आहे. विथ ऑप्शन हा टॉपिक जातो 12 to 13 मार्क्सला. विथ ऑप्शन, विथ ऑप्शन याचे प्रॉब्लेम पेपर मध्ये असतात 12 to 13 मार्क्सचे. ठीक आहे. आता बघा इथं काय काय बघा, तुम्हाला काही फॉर्म्युलेची लिस्ट मी तुम्हाला दिली होती पहिल्यांदा, ती फॉर्म्युलेची लिस्ट पहिल्यांदा बघा. चला, त्याच्या बाहेर काय पडत नाही, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. बघा कुठे गेली फॉर्म्युलेची लिस्ट. बघा इम्पॉर्टंट फॉर्म्युले दिलेत, टोटल 8 इम्पॉर्टंट फॉर्म्युले. पहिलं काय? स्लोप ऑफ लाईन काढायचा फॉर्म्युला, टॅन थिटा. हे पण पडतं पेपरला, हे पण तुम्हाला पडतं. 2 पॉइंट्स तुम्हाला देतात आणि स्लोप काढा म्हणतात. y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. स्लोप पॉइंट फॉर्म कधी वापरणार? स्लोप पॉइंट फॉर्म त्याच्या नावात आहे. एक तुम्हाला स्लोप दिलेला असतो, एक पॉइंट दिलेला असतो. एक स्लोप आणि एक पॉइंट, त्यावेळेस तुम्ही स्लोप पॉइंट फॉर्म वापरणार. y मायनस y1 इज इक्वल टू m इन ब्रॅकेट x मायनस x1. ठीक आहे. त्यानंतर काय आहे? स्लोप इंटरसेप्ट फॉर्म, y इक्वल टू mx प्लस c. हे बघा 2 पॉइंट फॉर्म, याच्यावर क्वेश्चन पडू शकतात. स्लोप पॉइंट फॉर्म वर पडू शकतात, 2 पॉइंट फॉर्म वर पडू शकतात, स्लोप ऑफ लाईन वर पडू शकतात. बघा स्टार करतो त्याच्यावर प्रॉब्लेम पडणार, 100% पडणार, लिहून घ्या.
ठीक आहे. 2 पॉइंट फॉर्म म्हणजे काय करतात याच्या नावात आहे, तुम्ही सांगा. हा 2 पॉइंट करेक्ट. स्लोप पॉइंट मध्ये एक स्लोप देणार आणि एक पॉइंट देणार. 2 पॉइंट मध्ये काय देणार, 2 पॉइंट देणार. 2 पॉइंट देणार म्हणजे y1 x1 y1 आणि x2 y2. x1 y1 आणि x2 y2 देणार. मग काय करणार, y minus y1 upon y1 minus y2 is equal to x minus x1 upon x1 minus x2. This is the 2 point form. बघा हे महत्वाचे आहेत. 1 2 3 डबल इंटरसेप्ट फॉर्म महत्वाचा आहे. एक्स इंटरसेप्ट आणि वाय इंटरसेप्ट काढा म्हणतात पेपरमध्ये. एक तुम्हाला लाईनचं इक्वेशन दिलेलं असतं आणि काय करा म्हणतात, एक्स इंटरसेप्ट आणि वाय इंटरसेप्ट काढा. 2 मार्कला हा क्वेश्चन पडतो. आपण जी टेस्ट घेतली आहे त्यात पण तो प्रॉब्लेम होता. ठीक आहे. म्हणजे एक्स इंटरसेप्ट म्हणजे काय, एक्सच्या खाली जो काय नंबर आहे तो एक्स इंटरसेप्ट असतो. वायच्या खाली जो नंबर आहे तो काय असतो, वाय इंटरसेप्ट असतो. हे विचारतात. हे बघा, हे अँगल बिटवीन लाईन्स मोस्ट इम्पॉर्टंट. पडतं म्हणजे पडतं पेपरला. 2 लाईन्स तुम्हाला दिलेल्या असतात. 2 लाईन्सचा अँगल काढा, थिटा. थिटाची व्हॅल्यू काढा. मग टॅन थिटाचा फॉर्म्युला काय, m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 m2. मोड मोड आहे इथं. मोड म्हणजे काय, जरी आन्सर तुमचा मायनस आला तरी प्लस घेतो आपण. टॅन थिटा इज इक्वल टू मोड ऑफ m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 m2. आता सगळ्यात महत्वाचं, ह्या 2 कंडिशन थिअरीला विचारलेल्या आहेत. काय सांगा, 2 लाईन्स पॅरलल असतील म्हणजे ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन आहे. 2 लाईन्स कशा आहेत एकमेकांना, पॅरलल. पॅरलल लाईन्सला कंडिशन काय, दोघांचे स्लोप सेम असतात. m1 इक्वल टू m2. समजा ही पहिली लाईन आहे, याचा स्लोप आहे m1. ही दुसरी लाईन आहे, याचा स्लोप काय आहे m2. जर लाईन्स एकमेकांना पॅरलल असतील तर दोन्ही स्लोप काय असतात, इक्वल असतात. दोन्ही स्लोप्स इक्वल. परपेंडिक्युलर म्हणजे काय, समजा ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन आहे. दोन्ही लाईन्स एकमेकांना कशा आहेत, 90 डिग्री मध्ये मीट करतात. परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर जर मीट होत असतील तर कंडिशन काय आहे, 2 स्लोपचा प्रोडक्ट काय असतो, -1. या लाईनचा स्लोप समजा काय आहे, m1 आहे. या लाईनचा स्लोप काय आहे, m2 आहे. तर या 2 स्लोप्सचा प्रोडक्ट काय असतो, -1 असतो. कोणासाठी, परपेंडिक्युलर लाईन साठी. एक्झाम मध्ये विचारतात, व्हॉट आर द कंडिशन्स ऑफ स्लोप्स फॉर पॅरलल लाईन अँड परपेंडिक्युलर लाईन. समजलं काय सांगतोय मी. एक्झाम मध्ये क्वेश्चन असतो, व्हॉट आर द कंडिशन्स ऑफ स्लोप्स फॉर पॅरलल लाईन अँड परपेंडिक्युलर लाईन. बोला. बघा क्वेश्चन नंबर 1C. हा क्वेश्चन नंबर 1C असा आहे बघा, फाइंड द अक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स हुज स्लोप्स आर √3 अँड 1/√3. सेम प्रॉब्लेम आपण सोडवलेला आहे. सेम आपल्या इथं आहे प्रॉब्लेम, दाखवतो मी तुम्हाला. म्हणजे काय केलंय, m1 ची व्हॅल्यू √3 दिली आणि m2 ची व्हॅल्यू 1/√3 दिलंय. मग m1 m2 दिलंय म्हटल्यावर ह्या अँगलचा फॉर्म्युला वापरायचा. m1 ची व्हॅल्यू किती घेणार, √3 दिलंय आणि m2 ची व्हॅल्यू किती घेणार, 1/√3. सेम प्रॉब्लेम आपल्या वहीत आहे. सेम, काही फरक नाही. बघा हे परपेंडिक्युलर डिस्टन्स, हे पेपरला पडलं तर पडतं, नाहीतर नाही. हे पडतं बघा, डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स महत्वाचं आहे. ते प्रॉब्लेम तुम्हाला दाखवतो, आता बघणार आहे आपण. सेम प्रॉब्लेम, काहीच बदल नाही. हे बघा, डिस्टन्स बिटवीन द पॅरलल लाईन्स करून जावा. कधी कधी थेरीला, कधी कधी प्रॉब्लेम पडत नाही, थेरीला क्वेश्चन असतो. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स. फॉर्म्युला लिहा म्हणतात, त्यामुळे फॉर्म्युला लिहिता यायला पाहिजे तुम्हाला. फक्त फॉर्म्युला कधी कधी पेपरला विचारलेला आहे, थेरीला 2 मार्कला. असे 2 विचारले तर 4 मार्कला विचारतात. आलं लक्षात. आता बघा, हे स्लोपचा प्रॉब्लेम जो पेपरला पडलेला आहे, कुठल्या सालचा पेपर आहे तो, कुठल्या इयरचा पेपर आहे, काय लिहिलंय का त्याच्यावर. बरोबर, ठीक आहे. चला, प्रिलिम्सचा ठीक आहे, असू दे. चला बघा, आता इथं काय म्हणलंय बघा, फाइंड द स्लोप ऑफ अ लाईन पासिंग थ्रू पॉइंट्स -1 -2 -3 8. काय काढायचं आहे, स्लोप काढायचा आहे. स्लोप काढायचं म्हणजे काय काढायचं तुम्हाला, एम काढायचं. एम काढायचा फॉर्म्युला बघितलं की नाही आता आपण. एम काढायचा फॉर्म्युला काय आहे, y2 - y1 अपॉन x2 - x1. आता तुम्हाला इथे 2 पॉइंट्स दिलेत. हा काय झाला, x1 झाला, हा झाला y1, हा झाला x2, हा झाला y2. जस्ट या फॉर्म्युल्यामध्ये पुट करा
एम काढा. सिंपल. फॉर्म्युला पार्ट पाहिजे तुम्हाला, स्ट्रेट लाईन मध्ये फॉर्म्युला पार्ट पाहिजे. हा ठीक आहे. त्याच्यावरनं आपण हे काढलं. पुढं आता इथं बघा सेम आहे बघा. इथं काय म्हटलंय, फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू. बघा आता एक तुम्हाला पॉइंट दिलाय, एक स्लोप दिलाय का? एक पॉइंट दिलाय, एक स्लोप दिलाय. मग कुठला फॉर्म वापरणार तुम्ही? स्लोप पॉइंट फॉर्म. स्लोप पॉइंट फॉर्म काय आहे? y मायनस y1 इक्वल टू m इंटू x मायनस x1. सिंपल. हे तुम्हाला स्लोप दिलाय, हे म्हणजे काय आहे? m, बरोबर. आणि हे काय आहे? हे x1 आणि हे y1. म्हणजे एक पॉइंट दिलाय, एक स्लोप दिलाय. तर काय वापरणार? स्लोप पॉइंट फॉर्म. फिक्स क्वेश्चन पडतो पेपरला. क्वेश्चन पेपरला पडतो म्हणजे पडतो. नेक्स्ट आता बघा, फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन. सेम आहे. एक पॉइंट दिलाय, परत एक काय दिलंय? स्लोप दिलाय. स्लोप पॉइंट फॉर्म वापरा, सॉल्व्ह करा. नेक्स्ट आता हे काय बघा, 2 पॉइंट फॉर्म. आता इथं बघा, हे ओळखायचं कसं? एक्झाम मध्ये ओळखता यायला पाहिजे ना. काय म्हणलंय बघा, फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन विच पासेस थ्रू. आता 2 पॉइंट दिलेत तुम्हाला. स्लोप दिलाय का या क्वेश्चन मध्ये? नाही. 2 पॉइंट तुम्हाला दिलेत, x1 y1 आणि x2 y2. मग 2 पॉइंट फॉर्म वापरा. y मायनस y1 अपॉन y1 मायनस y2 इज इक्वल टू x मायनस x1 अपॉन x1 मायनस x2. मग असं तो 2 पॉइंट फॉर्म नव्हता, तो m काढायचा वेगळा फॉर्म्युला, स्लोप काढायचा. लक्षात येतं का? हा फॉर्म्युला कधी वापरायचा, स्लोप पॉइंट फॉर्म कधी वापरायचा, समजतंय ना? प्रॉब्लेम मध्ये काय दिले ते वाचायचं पहिला. आता इथं काय दिलं? 2 पॉइंट दिले, मग 2 पॉइंट फॉर्म वापरायचं. ठीक आहे. इथं बघा परत काय दिले? 2 पॉइंट दिले तुम्हाला. हा एक पॉइंट आहे x1 y1, हा पॉइंट आहे x2 y2. कशाला पण तुम्ही x1 y1 म्हणा, कशालाही x2 y2 म्हणा, तो काय प्रॉब्लेम नाहीये. हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत तुम्हाला इक्वेशन मिळणार. हे इक्वेशन कशा फॉर्म मध्ये आलं? ax प्लस by प्लस c इक्वल टू 0. हे असं इक्वेशनचं लाईन असं पण लिहू शकता तुम्ही, किंवा y इक्वल टू mx प्लस c. y इक्वल टू काय लिहू शकता? mx प्लस c. हे पण इक्वेशनचं लाईन आहे, लाईनचं इक्वेशन आहे. दोन्ही पद्धतीने तुम्ही लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. तर नेक्स्ट परत हे तुम्हाला मी होमवर्कला दिलेलं. ठीक आहे. आता बघा, हे डबल इंटरसेप्ट फॉर्म. इथं बघा काय करणार, फाइंड द इंटरसेप्ट ऑफ अ लाईन. तुम्हाला लाईनचं इक्वेशन देतात आणि इंटरसेप्ट काढा. मी तुम्हाला एक कन्सेप्ट सांगितली होती, हे एक्स इंटरसेप्ट आहे, हे वाय इंटरसेप्ट आहे. हे तुम्हाला मी लेक्चर मध्ये सांगितलेलं डिटेल मध्ये. ठीक आहे. मग याला काय करणार आपण? बघा हे असं इक्वेशन जे दिलेलं आहे तुम्हाला, इज इक्वल टू च्या राईट साईडला. आता याला फॉर्म्युला पण आहे एक्स इंटरसेप्टचा, मायनस सी अपॉन ए, वाय इंटरसेप्ट मायनस, तसे फॉर्म्युले पण आहेत. पण ते मी सांगितलं नव्हतं तुम्हाला, अशा पद्धतीनं सोडवा म्हणून सांगितलेलं, की इथं जे नंबर आहे इज इक्वल टू च्या राईट साईडला, त्यानं डिवाइड करा म्हटलेलं तुम्हाला मी, आठवत आहे? त्यानं डिवाइड करा. डिवाइड बाय इक्वेशन, पूर्ण इक्वेशनला 6 न डिवाइड करा. 6 न डिवाइड केलं, सोडवलं, एक्स अपॉन 3. एक्सच्या खाली जे आहे ते काय आहे? एक्स इंटरसेप्ट. वायच्या खाली जे आहे ते वाय इंटरसेप्ट. हे 2 मार्कला पडलेलं आहे, पडतं पेपरला. एक्स इंटरसेप्ट काढा आणि वाय इंटरसेप्ट काढा. काय करायचं सिंपल सांगतो. याला फॉर्म्युला पण आहे, फॉर्म्युला लक्षात ठेवू नका, मी तुम्हाला सोपं सांगितलं. काय हे इक्वेशन असं लिहायचं, ax प्लस by इज इक्वल टू c. कसं लिहायचं? ax प्लस by इक्वल टू c. काय करायचं? इज इक्वल टू च्या राईट साईडला जो नंबर आहे त्यानं पूर्ण इक्वेशनला डिवाइड करायचं. सिंपल. डिवाइड केला, सोडवला, हे आलं. एक्सच्या खाली काय आहे? ते एक्स इंटरसेप्ट. वायच्या खाली काय आहे? ते वाय इंटरसेप्ट. संपलं. 2 मार्कला पडतंय आणि हे पेपरला पडलेलं आहे. तुम्ही मागचे क्वेश्चन पेपर काढून बघा, पडलेलं आहे. सिंपल आहे बघा. आणि गणित दाखवतो इथं बघा. आता हे कसं दिलं बघा, हे असं दिलं, तुम्हाला हे रिअरेंज करायला पाहिजे. हे असं दिलं, y इक्वल टू mx प्लस c. आपण कसं करायचं आहे? हे बघा, हे काय आहे? y इक्वल टू 3x मायनस 4 आहे. मग काय करा? मायनस 4 ला इकडे आणा. म्हणजे काय झालं? 3x मायनस y इक्वल टू 4 झालं. मायनस 4 इकडे आल्यावर प्लस 4 झालं. मग आता तुम्ही या इक्वेशनला कितीने डिवाइड करणार? 4 ने डिवाइड करणार. या इक्वेशनला 4 ने डिवाइड केलं, 4 अपॉन 4, 3x अपॉन 4 मायनस y अपॉन 4, हे 1 झालं. तर याला कसं लिहिणार? x अपॉन, हे 3 कुठे जातं? डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरला जातं.
मायनस वाय अपॉन 4. तर हे यायला पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे एक्स इंटरसेप्ट काय झाला 4/3 आणि वाय इंटरसेप्ट काय झाला हे -4. इथं मायनस आहे, -4 हे वाय इंटरसेप्टचा. समजतंय का? तुम्हाला हे असं देणार, मग हे तुम्हाला अशा पद्धतीने घ्यायला पाहिजे. याच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला लिहून घ्यावं लागेल. या फॉर्मॅटमध्ये लिहून मग हे सॉल्व्ह करायला पाहिजे. सिंपल आहे. एक्स इंटरसेप्ट आणि वाय इंटरसेप्ट काढा म्हणतात. 2 मार्कला हा क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारलेला आहे. बघा आता हे बघा, हे फिक्स पेपरला पडतं. 1,01,000% 2 लाईन मधला अँगल काढा 100%. एक वेळ इंटरसेप्टचा प्रॉब्लेम पडणार नाही, पण अँगलचा प्रॉब्लेम पडणार. समजलं मी काय सांगितलं? एक वेळ एक्झाम मध्ये इंटरसेप्टचा प्रॉब्लेम पडणार नाही, पण अँगल काढा म्हणून प्रॉब्लेम पेपरला पडणार. हा फॉर्म्युला आहे. tan θ इज इक्वल टू m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 m2 मोड मध्ये. मोड मध्ये म्हणजे आन्सर जरी मायनस आला तरी प्लस लिहायचं. ठीक आहे, बघा आता इथे काय आहे बघा, कंडिशन फॉर पॅरलल लाईन मी मगाशी पण तुम्हाला दाखवलेलं. जर 2 लाईन्स पॅरलल असतील तर दोन्ही लाईनचे स्लोप काय असतात सेम. हे डेरिव्हेशन मी तुम्हाला करून दाखवलेलं. एक्झाम मध्ये डेरिव्हेशन विचारत नाही. परपेंडिक्युलर लाईन असेल तर काय असतं, दोघांचा प्रोडक्ट -1 असतं. हे थेअरीला पडू शकतं. राईट द कंडिशन्स फॉर पॅरलल लाईन अँड परपेंडिक्युलर लाईन. तुम्ही काय लिहायचं, फॉर पॅरलल लाईन्स स्लोप्स ऑफ बोथ लाईन्स आर इक्वल. आणि परपेंडिक्युलर लाईनला काय लिहिणार, फॉर परपेंडिक्युलर लाईन प्रोडक्ट ऑफ स्लोप्स इज इक्वल टू -1. हे लिहायला पाहिजे. हे मी तुम्हाला ऑलरेडी वर लिहून दिलेलं आहे थेअरी मध्ये. बघा हे असं पडतंय. बघा हे गणित आहे, पेपर मधलं काय आहे बघा, हेच गणित आता आहे ना मला पेपर मध्ये दाखवलं. सेम गणित आहे. काय आहे, फाइंड द अक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स whose slopes are √3 and 1/√3. 2 स्लोप तुम्हाला देतात आणि 2 लाईन मधला अँगल काढा म्हणून सांगतात. बरोबर, मग याला आपण काय म्हटलं m1, याला आपण काय म्हटलं m2. 2 स्लोप तुम्हाला द्यायलाच लागतात त्यांनी, त्याशिवाय तुम्ही अँगल काढू शकत नाही. बरोबर, एक m1 आहे, एक m2 आहे आणि हा फॉर्म्युला वापरला. झेपतंय का? हा फॉर्म्युला काय म्हणलंय तुम्ही, फाइंड द अँगल बिटवीन. हे पण घेतलंय आपण, सांगतो. हे पण घेतलेलं आहे बघा. तो प्रॉब्लेम पण आपण सोडवलेला आहे, पुढे आहे सांगतो. आता हा सोपा प्रॉब्लेम आहे. डायरेक्ट तुम्हाला स्लोपची व्हॅल्यू दिलेली आहे. ठीक आहे, याच्यात अवघड काय करू शकतात, डायरेक्ट स्लोपची व्हॅल्यू देणार नाही, तुम्हाला इक्वेशन देणार, त्याच्यावरनं स्लोप काढायचं. कसं काढायचं सांगतो. हे कळालं काय, फॉर्म्युला वापरला, m1 ची व्हॅल्यू √3, m2 ची व्हॅल्यू 1/√3. आता हे सगळं क्रॉस मल्टिप्लिकेशन वगैरे यायला पाहिजे तुम्हाला. ते आपण भरपूर प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेतलेत, तुम्हाला ते येतं सगळ्यांना. ठीक आहे, काय डाऊट वाटला तर इथे तुम्ही कॅल्सी वापरू शकता, पण स्टेप्स दाखवायला लागतात तुम्हाला. ठीक आहे, मग इथं आलं tan इनवर्स 1/√3 π/6 त्याचा आन्सर येतं. π/6 म्हणजे 30 डिग्री. हे रेडियन मध्ये येतं. पाय म्हणजे 180 डिग्री. ठीक आहे, पाय म्हणजे किती असतं 180 असतं. आता इथं बघा, हे गणित आहे ते, फाइंड द अँगल बिटवीन द लाईन्स. बघा आता पहिल्या प्रॉब्लेम मध्ये काय दिलेलं तुम्हाला, डायरेक्ट स्लोप दिलेला, सोपं दिलेलं. आता जरा अवघड केलं त्यांनी, डायरेक्ट स्लोप तुम्हाला दिलं नाही, मग काय करणार, y इक्वल टू mx प्लस c फॉर्म मध्ये आणा त्यांना. हे जे इक्वेशन आहे याला कुठल्या फॉर्म मध्ये आणलं आपण, y इज इक्वल टू mx प्लस c. y इज इक्वल टू mx प्लस c अशा फॉर्म मध्ये आणल्यानंतर x ला लागून जी व्हॅल्यू आहे ते काय असतं, स्लोप असतं. x ला लागून जी काय व्हॅल्यू आहे ते काय असतं, स्लोप म्हणजे m1. झेपतंय का? आता हे जे तुम्हाला इक्वेशन दिलेलं आहे, काय दिलेलं आहे बघा, 2y प्लस x इक्वल टू 1. काय करायचं, y एका साईडला, x आणि सगळे टर्म्स एका साईडला करायचे. मग काय होणार बघा, हे तिकडे जाणार, 2y इक्वल टू मायनस x प्लस 1. हे 2 न डिवाइड होणार आता. सो y इक्वल टू काय होणार, -1/2x प्लस 1/2. कुठला फॉर्म आला हा, y इज इक्वल टू mx प्लस c. y इज इक्वल टू mx प्लस c आणि m म्हणजे स्लोप असतो. x ला लागून जी व्हॅल्यू आहे ती काय असते, स्लोप. m1 काय आलं, -1/2. सेम तसं दुसरं इक्वेशन काय दिलेलं आहे तुम्हाला,
एक्स प्लस 3y इज इक्वल टू 6 हे पण आपण या फॉर्म मध्ये आणलं. y इज इक्वल टू mx प्लस c. m म्हणजे काय, x ला लागून जी टर्म आहे म्हणजे दुसऱ्या लाईनचा स्लोप मिळाला. समजलं का काय सांगतोय का नाही समजलं? बोला काय डाऊट आहे सांगा. मगाच्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला डायरेक्ट स्लोप दिलेला m1 आणि m2 ठीक आहे, आणि आता याच्यात तुम्हाला असं नाही दिलं. बोला काय 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 हे कसं लिहिणार तुम्ही? हा मग तसं लिहिणार असाल तर तुम्ही लिहिणार कसं ते ax प्लस by प्लस c इक्वल टू 0 कसलं पण लाईन घ्या. हे काढून दाखवायला पाहिजे की. हे काढल्याशिवाय डायरेक्ट कसं लिहिणार तुम्ही m1 आणि m2? कसं लिहिणार तुम्ही सांगा मला. डायरेक्ट m1 आणि m2 ची व्हॅल्यू कशी लिहिणार? नाही 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 हे दाखवायला पाहिजे. स्टेप्सला मार्क आहेत. कच्च्या पानावर कशाला करायला पाहिजे. हे साईडला सोडवायचं m1 आणि m2 काढायचं याला मार्क आहे आणि मग हा फॉर्म्युला हा आपला ओळखीचा आहे. tan theta is equal to mod of m1 plus m2 upon 1 minus m1 m2. यात काय बदल नाही. ते वापरलं, m1 ची व्हॅल्यू इथं पुट केली, m2 ची व्हॅल्यू जी काय आली ती पुट केली, सॉल्व्ह केलं, थिटाचा आन्सर काढला. आणखीन एक बघा, हे पण सोडवलेलं आहे बघा. काय करायचं, जे काय दिलेलं लाईनचं इक्वेशन आहे त्याला काय करायचं, y इज इक्वल टू mx प्लस c या फॉर्म मध्ये आणायचं. y इक्वल टू mx प्लस c आणि x ला लागून जे आहे, x ला लागून जे आहे ते काय असतं, स्लोप असतं m1. इथं पण आणलं, x ला लागून काय आहे 1/2 m2. परत सगळ्या व्हॅल्यू पुट केल्या, सोडवत गेलो, आन्सर मिळाला आपल्याला. समजतंय का? आता सर हे y इक्वल टू mx प्लस c काय आहे हेच आम्हाला माहित नाही. मग अवघड आहे राजा. मग अवघड आहे. चला पुढं. सेम असे भरपूर आपण गणित सॉल्व्ह केलेले होते, सोडवून घेतलेले आहे. आता वेगळा टाईप. आता तुम्हाला काय पडू शकतं, अशा टाईपचे गणित तुम्हाला पडलं तर पडू शकतं. थोडस अवघड आहे पण पडलं तर तुम्हाला हे वाटलं सोपं तर तुम्ही सॉल्व्ह करा. फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू. एक पॉइंट दिलाय आणि पॅरलल टू लाईन, या लाईनला पॅरलल आहे म्हणून सांगितलं, मग या लाईनचा स्लोप काढायला पाहिजे. अशा टाईपचे प्रॉब्लेम शक्यतो तुम्हाला पडणार नाहीत. पडले तर ते सॉल्व्ह करता यायला पाहिजे. परपेंडिक्युलरचं मग तसं पण गणित घेतलंय आपण, ते पण दाखवतो. परपेंडिक्युलर फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू, हे पडलं तर 4 मार्कला पडतं गणित. 4 मार्कला हे गणित पडतं. ठीक आहे. फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू पॉइंट, एक पॉइंट दिलाय अँड परपेंडिक्युलर टू द लाईन. मग काय केलेलं आपण, काय करतो मग, हे जे काय लाईन तुम्हाला दिलेलं आहे इक्वेशनचं, ह्याच्यावरून स्लोप काढून घेतो त्याचा. ठीक आहे. जे काय तुम्हाला इक्वेशन दिलेलं आहे लाईनचं, त्याच्यावरून आपण त्याचा स्लोप काढून घेतो. ते असतं m1. आता प्रॉब्लेम मध्ये त्यांनी काय कंडिशन दिली की लाईन काय आहे, परपेंडिक्युलर. बरोबर, परपेंडिक्युलर आहे म्हणून सांगितलंय. परपेंडिक्युलर आहे म्हटल्यावर काय कंडिशन आपल्याला माहिती आहे. दोन लाईन जर एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर काय करतो आपण, m1 इंटू m2 -1 घेतो ना. दोघांचा प्रोडक्ट काय असतो, -1. m1 इंटू m2 -1 केलं आणि याच्यावरून आपण काय काढलं, m2 ची व्हॅल्यू काढली. थांबा m2 ची व्हॅल्यू आली -2. ही m2 ची व्हॅल्यू. आता स्लोप मिळाला, एक पॉइंट दिलाय तुम्हाला, एक स्लोप आहे आणि एक पॉइंट आहे. परत काय वापरलं मग, स्लोप पॉइंट फॉर्म आणि नवीन इक्वेशन काढलं. कुठला क्वेश्चन आहे, 5 मधला सी. फाइंड द डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स, हे पुढे आहे. फाइंड द परपेंडिक्युलर लेंथ फ्रॉम पॉइंट, हे दोन्ही पुढे आहे, पुढच्या टाईप आहे. हे पुढच्या टाईप आहे. बोला तुमचं काय डाऊट आहे. कुठलं, हे ह्याचा आहे, ट्रिग्नोमेट्री आहे. ट्रिग्नोमेट्री आहे, पडू शकतं ते, सोपं आहे. सोपं आहे. हा सोपं आहे ते. बघा हे झालं, हे सगळे झाले. या टाईपचा प्रॉब्लेम बघा, या टाईपचा प्रॉब्लेम पेपर मध्ये पडतो, अगर नाही पडत. त्यामुळे हे तुम्ही ऑप्शनला ठेवलं तरी चालतंय.
हे तुम्ही नाही केला तरी चालतंय. पुढे बघा, सोपं सांगतो. हे तुम्ही नाही केला तरी चालतंय. हे पडतंय बघा, इंटरसेक्शन ऑफ टू लाईन्स. याचं एक गणित असतं पेपरला. स्लोप वर एक पडतंय, अँगल काढायचा एक पडतो. ठीक आहे, इंटरसेक्शन वर एक पडलं तर पडतंय. हे पडतंय गणित. इंटरसेक्शन म्हणजे काय करतात, फाइंड द इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. दोन तुम्हाला लाईनचे इक्वेशन देतात, 1 आणि 2, आणि पॅरलल टू तिसरी लाईनचं इक्वेशन. मग आता इंटरसेक्शन करतात म्हणजे तुम्हाला 2 लाईन सायमल्टेनियसली सोडवायला पाहिजे. हे पहिलं इक्वेशन 4x + 3y = 8, त्याला इक्वेशन 1 दिलं. हे दुसरं इक्वेशन, त्याला इक्वेशन 2 दिलं. ठीक आहे, हे दोन्ही काय केलं आपण, सायमल्टेनियसली सॉल्व्ह केले. हे तुम्ही 10वीत केलेलं आहे. सेम सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचं. तुम्ही पुढे नाही सोडवलं तरी एवढे तरी मार्क तुम्हाला मिळतात. हा, इंटरसेक्शन जर पडलं तर तुम्हाला टोटल 3 लाईनचे इक्वेशन ते देतात. 2 लाईन जे इंटरसेक्ट होतात आणि तिसरी लाईन एकतर पॅरलल असणार किंवा परपेंडिक्युलर असणार. हा, पडतंय या टाईपचं गणित, पडतं पेपरला 100% पडतं या टाईपचं गणित. 6 मार्कला पडतं, नाही तर 4 मार्कला पडतं. हा, एकतर 6 किंवा 4 मार्क्सला. काय करायचं, सिंपल सांगतो. 2 लाईन्स तुम्हाला दिलेत की नाही, ते सायमल्टेनियसली सोडवायचं. त्याच्यावरनं काय मिळतं तुम्हाला, एक x आणि एक y पॉइंट तुम्हाला मिळतो. एक्स वाय तुम्हाला मिळाला. आणि इथं काय म्हणलंय, पॅरलल म्हणलंय का, पॅरलल टू लाईन. ह्याच्यावरनं याचा स्लोप काढायचा. याच्यावरनं काय करायचं, याचा स्लोप काढायचा. याचा स्लोप काढला m1. इथपर्यंत सोडवलं तर अर्धे मार्क तुम्हाला मिळणार. 2 मार्क मिळणार. इथपर्यंत जर तुम्ही सॉल्व्ह केला तर त्याच्या पुढे सोपंच आहे बघा. आठवलं तर पुढचं सोडवा, नाही सोडवलं तर इथपर्यंत 2 मार्क तुम्हाला मिळतात. ठीक आहे, आता हे लाईनचं स्लोप काढायचं m1. आता कंडिशन काय दिलंय, पॅरलल म्हटले ना. पॅरलल म्हणजे काय येणार, या लाईनचा स्लोप आणि नवीन लाईनचा स्लोप काय असणार, सेम असणार. ठीक आहे, आणि मग आपण काय करणार, एक पॉइंट तुम्हाला दिलाय. पॉइंट कुठला दिलाय, हे पॉइंट आलाय आपला, आणि हे स्लोप आहे. स्लोप पॉइंट फॉर्म वापरून नवीन लाईनचं इक्वेशन काढायचं. हे तुमचं काय करायचं समजतंय का. परत एकदा सांगतो, दुसरं गणित घेतो बघा. हे बघा काय करतात बघा, 3 तुम्हाला लाईनचे इक्वेशन देतात. 3 देतात, लक्षात ठेवा. काय म्हटलंय, फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. म्हणजे हे एक इक्वेशन दिलंय, हे एक इक्वेशन दिलंय. ठीक आहे, बघा 2 इक्वेशन आहेत का, सायमल्टेनियसली सोडवलं, काय मिळालं तुम्हाला, x आणि y मिळाले. ठीक आहे, आता कंडिशन दिलेली असते त्यांनी. काय दिलंय, पॅरलल कोणाला, याला. मग या लाईनचा स्लोप काढून घ्यायचा. काढला, पॅरलल आहे म्हटल्यावर काय होणार, m1 आणि m2 सेम येणार. हा झाला स्लोप, हा झाला पॉइंट. काय समजतंय, हा झाला स्लोप, हा झाला पॉइंट, x1 y1. स्लोप पॉइंट फॉर्म वापरायचा, आणि नवीन इक्वेशन काढायचं. आहे की, ते पण आहे पुढं बघा. कुठं आहे परपेंड बघा इथं. परत तुम्हाला 3 लाईन देणार इक्वेशनचे, 3 इक्वेशन देणार लाईनचे. बरोबर, काय म्हणलंय, फाइंड द इक्वेशन इंटरसेक्शन. बघा, हे एक लाईन आहे, हे एक लाईन आहे सेम. दोन्ही इक्वेशन, याला इक्वेशन 1 दिलं, याला इक्वेशन 2 दिलं. सोडवलं, काय काढायचं याच्यावरनं, एक्स आणि वाय काढायचं. हे तुम्ही 10वीत केलंय, झालं. आता तुम्हाला हे तिसरी लाईनची इक्वेशन दिली, याच्यावरनं काय काढला तुम्ही, स्लोप काढला. बरोबर, ह्याच्यावरनं तुम्ही स्लोप काढला m1. आता कंडिशन काय दिले त्यांनी, परपेंडिक्युलर. आतापर्यंत काय दिलेलं, पॅरलल दिलं होतं. पॅरलल दिला असेल तर आपण काय केलं बघा, इथं पॅरलल दिला असेल, कुठे गेलं, पॅरलल दिला असेल तर आपण काय केलं, m1 आणि m2 सेम लिहिलं. तसं परपेंडिक्युलरला होत नाही. परपेंडिक्युलरला काय करायला पाहिजे, m1 इंटू m2 इक्वल टू -1 करून m2 ची व्हॅल्यू काढायची. हा, मग काय, हो. मग आता तुम्हाला स्लोप मिळाला, पॉइंट आहे, कुठे गेलं पॉइंट, इथं आहे. स्लोप आहे, पॉइंट आहे, स्लोप पॉइंट फॉर्म इक्वेशन. हे असं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे,
हे गणित 4 मार्कला विचारलं जातं. हे तुम्हाला मी होमवर्कला दिले होते काही काही. आता तू जे मला दाखवलास, हे बघा, हे परपेंडिक्युलर डिस्टन्स काढायचं म्हणजे हे डिस्टन्स काढायचं असतं. कन्सेप्ट तुम्हाला मी सांगितले बघा. फाइंड द लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फ्रॉम द पॉइंट 2 ऑन द लाईन 2x + 3y - 6. ठीक आहे. याच्यावरनं बघा काय काढायचं असतं तुम्हाला. लेंथ ऑफ परपेंडिक्युलर म्हणजे pn काढायचं असतं. लेंथ ऑफ परपेंडिक्युलर म्हणजे काय काढायचं असतं, pn. बघा सिंपल. जो पॉइंट तुम्हाला दिलाय तो काय असतो, x1 y1. जो पॉइंट तुम्हाला दिलेला तो काय असतो, x1 y1. त्यानंतर इथं जे तुम्हाला लाईन दिलं आहे इक्वेशनचं, हे गणित पडतंय पेपरला, 3 मार्कला पडतं. 3 मार्कला हे गणित पडतं. याच्यावरून काय काढायचं, ए बी सी ची व्हॅल्यू काढायची. ax + by + c. a ची व्हॅल्यू, b ची व्हॅल्यू, c ची व्हॅल्यू. आणि परपेंडिक्युलर डिस्टन्सचा फॉर्म्युला तुम्हाला पाठ पाहिजे. मोड ऑफ ax1 + by1 + c अपॉन √a² - b². मग आता ए बी सी कुठनं मिळणार, लाईनच्या इक्वेशन वरून. आणि x1 y1 कुठनं मिळणार, a² + b². ठीक आहे. इथनं दिलेला पॉइंट काय असतो, x1 y1. ते इथं पुट करायचं, आन्सर तुम्हाला मिळतं. ते गणित आहे ते. क्वेश्चन नंबर 5 किंवा 6 मध्ये पडतंय बघा. C1 C2 ते पुढं 2 लाईन्स पॅरलल असतील तर ते सांगतो. हे बघा इथं परत काय केलं, हा जो पॉइंट तुम्हाला दिलाय, काय म्हटलं इथं, फाइंड द लेंथ ऑफ परपेंडिक्युलर. हे गणित पडतं पेपरला. लेंथ ऑफ परपेंडिक्युलर काढा, हे गणित पेपरला पडतं. ठीक आहे. हे एक्झाम्पल पडू शकतं. पॉइंट दिलाय म्हणजे तुम्हाला x1 y1 दिलेलं असतंय. हे बघा इथं x1 y1 दिलेलं आहे. आणि हे जे दिलेलं असतं हे कशाला दिलेलं असतं, 4 मार्कला पडतं किंवा 3 मार्कला पण पडतं. क्वेश्चन नंबर 5 किंवा क्वेश्चन नंबर 6 मध्ये हे 3 मार्कला असे 2 क्वेश्चन पडतात. असं पडतं. किंवा 4 मार्कला पण हे पडू शकतं. कधी कधी एक्झामला 4 मार्कला पण पडलेलं आहे. ठीक आहे. आता हे जे दिलेले लाईन आहे ह्याच्यावरनं तुम्हाला काय मिळतं, ए बी आणि सी ची व्हॅल्यू मिळते. आणि इथनं काय मिळतंय, x1 y1. आणि मग हा फॉर्म्युला आपला ax1 + by1 + c अपॉन √a² + b². ह्याच्यावरून मग आपण हे डिस्टन्स काढायचं. सांगा आता काय डाऊट आहे तुम्हाला, बघू पेपर मध्ये काय पडलंय का. आलं बघा, हे असं आहे. हे गणित पेपरला पडतं म्हणजे पडतं. करून जावा, जे मी सांगतोय ते करून जावा. पडतं हे करून जावा. ठीक आहे. आता काय पाहिजे तुम्हाला, आणि एक दुसरा टाइप सांगतो. हे बघा, हे डिस्टन्स बिटवीन 2 पॅरलल लाईन्स. हे आहे डिस्टन्स बिटवीन 2 पॅरलल लाईन्स आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स. हे 3 मार्काला 2 गणित पडतात. ठीक आहे. बघा काय म्हणलंय, फाइंड द डिस्टन्स. असं काही नाही, बदलू शकतं. असं काही नाही, बदलू शकतं. ठीक आहे. बघा, फाइंड द डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स. 2 लाईन्स तुम्हाला दिलेल्या आहेत. काय करायचं, ax + by + c फॉर्म मध्ये लिहायचं. पहिल्या लाईन वरून स्लोप काढायचा, C1 ची व्हॅल्यू काढायची. दुसऱ्या लाईन वरून C2 ची व्हॅल्यू काढायची. ए आणि बी ची व्हॅल्यू सेम असते. 2 लाईन्स एकमेकांना पॅरलल आहेत म्हणजे दोन्ही लाईनचं ए आणि बी ची व्हॅल्यू सेम असते. फक्त सी बदलतो. पहिल्या लाईन वरून C1 काढलं, दुसऱ्या लाईन वरून C2 काढलं. फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स मोड ऑफ C2 - C1 अपॉन √a² + b². ए ची व्हॅल्यू, मग तेच म्हणलं, फॉर्म्युल्याची लिस्ट म्हणून तुम्हाला मी करून दिले. फॉर्म्युल्याची लिस्ट. हा फॉर्म्युला कशाचा आहे, डिस्टन्स बिटवीन 2 पॅरलल लाईन्स आणि परपेंडिक्युलर डिस्टन्सचा मग असा फॉर्म्युला होता. मग असा जो फॉर्म्युला होता तो कुठला होता, परपेंडिक्युलर डिस्टन्सचा होता. समजतंय का, कुठे गेलं ते. हे बघा, आहे ax1 + by1 + c अपॉन √a² + b². तुम्ही x3 घ्या, y3 घ्या, काय पण घ्या. ठीक आहे. बघा हे झालं. बघा एवढे महत्वाचे आहे. इथं पण बघा 2 लाईन्स तुम्हाला देतात. इथं बघा इंटरसेक्शनचा प्रॉब्लेम असेल तर 3 इक्वेशन देतात लाईनचे. डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन काढा म्हटलं तर 2 लाईन देतात. पहिल्या लाईन वरून काय काढलं, C1. दुसऱ्या लाईन वरून काय काढलं, C2. आता इथं कॉमन निघत असेल तर कॉमन काढायचं.
किंवा मल्टिप्लाय करायचं, हे गणित असं मी घेतलं होतं. ठीक आहे. आणि मग ए काढला, बी काढला, C1 C2 आणि हे सगळं याच्यामध्ये पुट केलं. तुम्हाला डिस्टन्स बिटवीन फॉर्म्युला पार्ट पाहिजे. फॉर्म्युला पार्ट नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही. मी तुम्हाला आधीच लिस्ट करून दिली होती सगळी. मगाशी सुरुवातीला मी लिस्ट पण दाखवली आहे तुम्हाला काय काय आहे. ठीक आहे. अजून पण सांगतो, प्रत्येक टॉपिकची लिस्ट तयार करा. मॅट्रिक्सचे सेपरेट लिस्ट तयार करा, लॉगचे सेपरेट करा. मॅट्रिक्स आणि लॉगचं पण आपण रिव्हिजन घेतलंय, लेक्चर टाकलेलं आहे ते युट्यूबवर, ते पण बघा. ठीक आहे. तुम्हाला डिटेलमध्ये बघायचं असेल तर आपला ऍप डाउनलोड करा. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे, ऍप त्याच्यावर डाउनलोड करा. त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल सगळे लेक्चर्स मिळतील सगळे. ठीक आहे. तसं बघा. झालं. एवढा लाईन इक्वेशन ऑफ लाईन्स मध्ये आहे, स्ट्रेट लाईन. बघा हे फॉर्म्युले मी तुम्हाला सांगितले होते, जे स्टार केलेले फॉर्म्युले आहेत, जे स्टार केलेले फॉर्म्युले ते पडतात पेपरला. दिसतं इथं 1 2 3 4 हे जे सगळे स्टार केलेले फॉर्म्युले आहेत हे सगळे महत्वाचे आहेत. ओके. ठीक आहे. बघा आता स्टॅटिस्टिक्स कडे जाऊ आपण. आता स्टॅटिस्टिक्स कडे जाऊ आणि राहिलेला आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करू. ठीक आहे. स्टॅटिस्टिक्स हे स्ट्रेट लाईन किती मार्कला आहे? 8 मार्क्स. विथ ऑप्शन हे जातं किती मार्कला? 12 to 13 मार्क्स. स्टॅटिस्टिक्स आहे 14 मार्क्सला. ठीक आहे. स्टॅटिस्टिक्स 14 मार्क्सला. विथ ऑप्शन तो जातो कितीला? 21 to 20 मार्क्सला जातो. 21 to 22 मार्क्सला स्टॅटिस्टिक्स विचारलं जातं. तुम्हाला सांगितलेलं की मी काय काय करायचं. हा ते सांगतो नंतर तुम्हाला. ऍपचं मला नंतर हे करा, मी तुम्हाला सांगतो काय करायचं. ठीक आहे. पुढं आता आपण जाणार आहे स्टॅटिस्टिक्सला. ठीक आहे. स्टॅटिस्टिक्सला जाणार आहे, लक्ष द्या. स्टॅटिस्टिक्स स्टॅटिस्टिक्स हॅलो, चला लक्ष द्या. हे आपलं सेकंड, फोर्थ, सिक्स सेमिस्टरचे लेक्चर 8 डिसेंबर पासून चालू होणार आहे. सेकंड सेमिस्टरचे जे लेक्चर आहेत आता म्हणजे M2 वगैरे 8 डिसेंबर पासून कुठे गेलं इथं 8 डिसेंबर पासून लेक्चर चालू होणार आहेत. ठीक आहे. ऑनलाईन ऑफलाईन सगळे बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहेत. बघा हे झालं. स्टॅटिस्टिक्स बघा. स्टॅटिस्टिक्स मध्ये काय पडतं बघा. मीन काढायला विचारतात 2 मार्कला. मीन काढायला विचारतात, अगदी सिंपल. मीन काढायचं अगदी सोपं. हो बघा, ही जी बॅच आहे ही आपली नेक्स्ट सेमिस्टरची आहे. 8 डिसेंबर पासून रेग्युलर लेक्चर चालू होणार, म्हणजे सेकंड सेमिस्टरची जी काय आहे ती आहे. म्हणजे M2 येणार तुमचं. आणि सिव्हिल मेकॅनिकल वाल्यांना EGM असतं, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, तो एक विषय असतो. ते सगळं आपल्याकडे ऑनलाईन ऑफलाईन. आपला ऍप डाउनलोड करा, प्ले स्टोर वर जावा. नसेल तर तुम्ही मला मेसेज करा, मी तुम्हाला लिंक पाठवतो. 9420684290 ह्याच्यावर मला मेसेज करा, तुम्हाला मी ऍपची लिंक पाठवतो. ऍप डाउनलोड करा फ्री ऑफ कॉस्ट. सेम आता जशी फी होती तसंच. ओके. चला हे बघा. चला हे मीन आहे. मीन काढायचा प्रॉब्लेम पेपरला पडतो. मीन काढायचा प्रॉब्लेम पेपरला पडतो. मीन काढायचं म्हणजे काय करायचं? ऍव्हरेज काढायचं. मीन काढायचं म्हणजे काय करायचं? ऍव्हरेज काढायचं. ऍव्हरेज. ऍव्हरेज म्हणजे काय करतो आपण? जे काय सगळे नंबर दिलेले आहेत ते ऍड करायचे. किती नंबर आहेत त्याला डिवाइड करायचं. आता हे किती नंबर आहेत? 1 2 3 असे 10 नंबर आहेत. म्हणून आपण n काय घेतलं? 10 घेतलं. आणि जेवढे नंबर दिले ते सगळ्यांची ऍडिशन डिवाइड बाय 10 x बार. क्वेश्चन नंबर 1 मध्ये पडतं 2 मार्कला. 2 मार्कला हे पडतं. अगदी सोपं आहे. x बार. ठीक आहे. आता हे वेगळ्या टाईपचा. कॅल्क्युलेट द मीन ऑफ फॉलोइंग डिस्ट्रीब्युशन, हे ग्रुप मध्ये दिलेलं आहे तुम्हाला. हे बघा, हे मीन हे वेगळं आहे. बघू. मीन डेव्हिएशन वेगळं आहे, पुढे आहे ते सांगतो. मीन वेगळं आणि मीन डेव्हिएशन वेगळं. मीन इज डिफरंट टर्म, मीन डेव्हिएशन इज डिफरंट टर्म. ते सांगतो पुढे. हे बघा, हे जर तुम्हाला असा टेबल दिला
तर XI हे जे काय आहे हे FI समेशन FI इंटू XI हे मल्टिप्लाय करत जायचं. ह्या दोघांचं मल्टिप्लाय इथं, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन इथं, मग X बार असं जर टेबल लिहिला तर मीन काढायचा फॉर्म्युला काय समेशन FI इंटू XI अपॉन समेशन FI. आता काही बुक मध्ये काही कॉलेजमध्ये समेशन FI म्हणजे N घेतलेलं आहे. चालतंय, तुम्ही नोटेशन काही पण वापरा, नोटेशन तुम्ही काही वापरा, आन्सर तुमचं सेम येणार. ठीक आहे. समेशन FI इंटू XI हे आलं या सगळ्यांची ऍडिशन, आणि समेशन FI म्हणजे या सगळ्यांची ऍडिशन 100, हे तुम्हाला मीन मिळालं. ठीक आहे, अशा पद्धतीनं आहे बघा. हे पण सेम आहे. बोला. होय, आणि हे 4 मार्कला पडत. हे बघा, आता हे जे आहे हे वेगळं आहे. हे ग्रुप दिलेलं आहे हे 4 मार्कला पडतं. हे ग्रुप दिलेले आहेत 0 to 10, 10 to 20. मग याचा पहिला मिड पॉईंट काढायचा. मिड पॉईंट कसं काढणार 0 + 10 डिवाइड बाय 2. मी सगळे मिड पॉईंट काढून घेतले. मिड पॉईंट काढून घेतल्यानंतर FI म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट्स आहे, हे सगळे नंबर ऑफ स्टुडंट्स. मग FI इंटू XI केलं, यांचं समेशन FI XI घेतलं. ठीक आहे, आणि समेशन FI. बाकी फॉर्म्युला हाच राहतोय, फॉर्म्युला बदलत नाही. समेशन FI इंटू XI अपॉन समेशन FI. ठीक आहे, फक्त इथं तुम्हाला काय करायचं, असं ग्रुपिंग मध्ये दिलं असेल तर याचा मिड पॉईंट काढायचा 0 + 10 डिवाइड बाय 2. हे कंटिन्युअस आहे का बघायचं, कंटिन्युअस आहे कसं ओळखणार 0 to 10, 10 to 20, 20 to 30 असं कंटिन्युअस असते. ठीक आहे, त्यानंतर बघा फाइंड द मेडियन. मेडियन वेगळं आणि मीन वेगळं. मीन म्हणजे ऍव्हरेज असतं, मेडियन म्हणजे मध्यभाग, सेंटर पोर्शन. आता काय आहे बघा, इथं जर तुम्ही हे तुम्हाला दिलेलं आहे फाइंड द मेडियन. ठीक आहे, पहिला आपण काय करतो सगळे नंबर्स असेंडिंग ऑर्डर मध्ये लावतो, असेंडिंग ऑर्डर मध्ये. आणि जर इवन नंबर असतील, इवन नंबर असतील तर काय करतो एक्झॅक्ट सेंटर नंबर आपल्याला मिळत नाही. मग फॉर्म्युला आपण वापरतो n अपॉन सेकंड ऑब्झर्वेशन प्लस n अपॉन 2 प्लस 1th ऑब्झर्वेशन डिवाइड बाय 2. n म्हणजे काय, किती नंबर आहेत ते सगळे मोजायचे, ते इथं टाकायचे. n अपॉन 2 सेकंड ऑब्झर्वेशन म्हणजे कितवा ऑब्झर्वेशन आलं, जे काय असेल ते 5th ऑब्झर्वेशन, आणि हे येतं 6th ऑब्झर्वेशन यांचा. हे जर तुम्हाला लक्षात ठेवायचं नसेल तर काय करायचं, सिंपल ट्रिक सांगतो. किती नंबर आहेत मोजायचे, किती आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10, म्हणजे इवन आहे. 10चा बरोबर सेंटर काय येतो 5, बरोबर. मग आता 1 2 3 4 5 या दोघांचा मधला नंबर काढायचा असतो. इवन म्हणजे काय असतं, सेम, इकडं सेम नंबर पाहिजे तिकडं सेम नंबर पाहिजे मेडियनला. इव्हनला तसं एक्झॅक्ट सेंटरचा नंबर मिळत नाही. मग काय करायचं, 10चा हाफ काय 5, मग 5 आणि 6 यांच्यामधलं सेंटर 45 + 52 डिवाइडेड बाय 2. ठीक आहे, हे इवन आहे. आता ऑड जर असेल बघा, हे तुम्हाला मी होमवर्कला दिलं होतं. आता इथं बघा हे कसे नंबर आहेत, हे नंबर कसे आहेत, इवन आहे, सॉरी ऑड आहे, ऑड आहे, ऑड ऑड नंबर आहे. ऑड नंबर असेल तर डायरेक्ट सेंटरचा नंबर तुम्हाला मिळतो डायरेक्ट, पण असा फॉर्म्युला लिहायला पाहिजे तुम्हाला, मार्क पाहिजे असतील तर. ऑड असेल तर काय करायचं, किती नंबर आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 म्हणजे बरोबर सेंटरचा नंबर तुम्हाला मिळतो कधी ऑड असेल तर. हे ऑड आहे. ठीक आहे, चला हे झालं. त्यानंतर रेंज काढायचं 2 मार्काला पडतं. रेंज काढायचा जो प्रॉब्लेम आहे 2 मार्कला विचारला जातो, बरोबर आहे का. रेंज काढायचा प्रॉब्लेम 2 मार्कला एक्झामला विचारला जातो. काय करायचं, पहिला असेंडिंग ऑर्डर मध्ये लावायचं सगळे नंबर्स. असेंडिंग म्हणजे काय, चढता क्रम. ठीक आहे, असेंडिंग म्हणजे पहिला स्मॉलेस्ट नंबर, लास्टला लार्जेस्ट नंबर, स्मॉलेस्ट लार्जेस्ट. तुम्हाला रेंज काढायचं आहे, कसं कळणार, लार्जेस्ट व्हॅल्यू मायनस स्मॉलेस्ट व्हॅल्यू, सिंपल आहे. किंवा हे काय असेंडिंग ऑर्डर मध्ये नाही केलं तरी चालतंय, फक्त काय लार्जेस्ट व्हॅल्यू मायनस स्मॉलेस्ट व्हॅल्यू काढायची. असेंडिंग मध्ये केलं तर चुकत नाही तुम्ही, म्हणून ते करायचं. नाही केलं तरी चालतंय, लार्जेस्ट व्हॅल्यू मायनस स्मॉलेस्ट व्हॅल्यू करा, तुम्हाला रेंज मिळून जाईल.
बघा हे रेंज काढायचा फॉर्म्युला आहे सेम. जो काय डाटा तुम्हाला दिलेला असतो तो काय करायचा, त्यातला लार्जेस्ट नंबर उडकायचा मायनस स्मॉलेस्ट व्हॅल्यू केलं की तुम्हाला रेंज मिळतं. इथं काय म्हणलंय, कोएफिशियंट ऑफ रेंज. सेम रेंजचा फॉर्म्युला तर तुम्हाला कळाला. कोएफिशियंट ऑफ रेंज काय, एल मायनस एस अपॉन एल प्लस एस. एक फॉर्म्युला एक्स्ट्रा लक्षात ठेवायचा, एल मायनस एस. एल म्हणजे लार्जेस्ट व्हॅल्यू, एस म्हणजे स्मॉलेस्ट व्हॅल्यू. पुढे पुढे दम घे दमान घे. हे बघ आलं काय. आता इथं बघा, ते बघू कसला प्रॉब्लेम आहे, कंटिन्युअस आहे का डिसकंटिन्युअस आहे. डिसकंटिन्युअस आहे. बघा आता इथं हे बघा, फाइंड द रेंज अँड कोएफिशियंट ऑफ रेंज असा प्रॉब्लेम पडतो. 6 मार्कला पडला ना का 4 मार्कला पडू शकतो. किती नंबर क्वेश्चनला आहे तो, म्हणजे 4 मार्कला आहे. 4 मार्कला पडतंय, सोपा आहे. पहिला तुम्हाला एरर काढायला लागतो 20 to 29. इथे लगेच 29 आहे का, नाही 30 आहे. म्हणजे हे डिसकंटिन्युअस झालं. हे जे फंक्शन आहे ते काय झालं, डिसकंटिन्युअस झालं. कंटिन्युअस म्हणजे 20 to 29, लगेच इथं 29 नसते. सेम रे यांना, इथं 29 म्हणजे इथं पण 29 नसते. हे शिकवलंय मी, हे वाचून यायला पाहिजे तुम्ही. आता हे क्वेश्चन विचारायची वेळ नाही. हे झालं, हे डिसकंटिन्युअस आहे. कसं ओळखलं, 20 to 29. इथं परत 29 पासून चालू व्हायला पाहिजे, नाहीये. कुठून चालू झालंय, 30 पासून, म्हणजे गॅप आहे मध्ये. मग कितीचा गॅप आहे तो काढायला पाहिजे, करेक्टिंग फॅक्टर. हे कसं काढतो आपण, अप्पर क्लासची लोवेस्ट व्हॅल्यू, लोअर क्लासची अप्पर व्हॅल्यू, मायनस डिवाइड बाय 2. हे शिकवलंय मी लेक्चर मध्ये, बघा ऍप काढून त्याच्यात लेक्चर बघा 0.5. मग हे आपण करेक्शन अप्लाय करतो याला, आणि हा परत नवीन टेबल केला. ठीक आहे. आणि मग ह्यातनं लार्जेस्ट व्हॅल्यू बघायची, या वरच्यातली, इथली बघायची नाही. मार्क्सची लार्जेस्ट व्हॅल्यू काय आहे, 99.5. स्मॉलेस्ट व्हॅल्यू काय आहे, 19.5 आहे का. स्मॉलेस्ट व्हॅल्यू, लार्जेस्ट व्हॅल्यू. परत रेंज कसं काढणार, सेम फॉर्म्युला, लार्जेस्ट व्हॅल्यू मायनस स्मॉलेस्ट व्हॅल्यू. आणि कोएफिशियंट ऑफ रेंज काढायचा फॉर्म्युला एल मायनस एस अपॉन एल प्लस एस. फक्त एक्झाम मध्ये एक फक्त बघायचं, दिलेला टेबल कंटिन्युअस आहे का डिसकंटिन्युअस आहे. डिसकंटिन्युअस असेल तर करेक्टिंग फॅक्टर काढायला लागतो तुम्हाला. हा करेक्टिंग फॅक्टर काढायला लागतो. कंटिन्युअस असेल तर डायरेक्टच निघतं, करेक्टिंग फॅक्टर काढायचंच नाही. बाकी हे स्टेप सेम. कंटिन्युअस असेल तर करेक्टिंग फॅक्टर काढायची स्टेप तुमची फक्त वाचणार. ठीक आहे. बघा नेक्स्ट. आता हे पण डिसकंटिन्युअस आहे. कसं ओळखलं बघा, हे 19 आहे, इथं परत काय पाहिजे, 19 पाहिजे. नाहीये ना, नाहीये म्हणजे काय करणार, डिसकंटिन्युअस आहे. ओके. आता इथं बघा, कॅल्क्युलेट द मीन डेव्हिएशन आहे ना, असं पण क्वेश्चन पडलाय. मीन डेव्हिएशन वेगळं आणि मीन वेगळं लक्षात ठेवा. आता लक्षात, मीन डेव्हिएशन. मीन डेव्हिएशन काय बघा, हा डाटा दिलेला आहे तुम्हाला. पहिल्यांदा मीन काढून घ्यायचं. मीन कसं काढणार, मीन म्हणजे ऍव्हरेज. सगळ्या नंबरची ऍडिशन डिवाइड बाय नंबर्स. किती नंबर आहेत, 8 नंबर आहेत. सगळ्यांचे ऍडिशन डिवाइड बाय 8 केलं, एक्स बार मिळाला. हे एक्स बार मिळाला. हे एक्स आय ची व्हॅल्यू, जे काय दिलं ते सगळं लिहून घेतले. डी आय काढायला पाहिजे, डी आय काढायला पाहिजे. डी आय कसं काढणार, मोड ऑफ एक्स आय मायनस एक्स बार. मोड म्हणजे मायनस जरी आलं तरी प्लस लिहायचं. मोड आपण कशाला पुट करतो, आन्सर जरी मायनस आला तरी प्लस येणार. सो मोड ऑफ एक्स आय मायनस एक्स बार. एक्स आय इथं आहे, एक्स बार इथं ऑलरेडी काढून घेतला, हा टेबल आला. आता मीन डेव्हिएशन कसं काढणार, मीन डेव्हिएशन अबाउट मीन समेशन डी आय, याचं समेशन काढलं, अपॉन काय केलं, एन अपॉन एन. हा फॉर्म्युला आहे. काही बुक मध्ये सिम्बॉल वेगळे वेगळे आहेत, कॉलेजमध्ये सिम्बॉल वेगळे वेगळे घेतले असतील, पण आन्सर तुमचं हेच येणार आहे. आन्सर बदलणार नाही. बोला फास्ट, बोल पुढं. मग तेच केलंय की, काय केलंय, कॅल्सी मध्ये टाकायचं डायरेक्ट. कॅल्सी मध्ये पुट करा, हे सगळं प्लस 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 करत जायचं, डिवाइड बाय 8 झालं. कशाला वेगळं वेगळं सेपरेट करत बसता, टाइम वाया घालवू नका. नेक्स्ट. हे बघा, हे तुम्हाला होमवर्कला दिलेलं मी. पुढं आता बघा, इथं काय आहे,
कॅल्क्युलेट द मीन डेव्हिएशन अबाउट मीन फ्रॉम फॉलोइंग डाटा. तुम्हाला असं टेबल दिलेलं आहे सेम. XI म्हणजे मार्क, FI म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट्स, FI इंटू XI. हे टेबल तुम्हाला पाठ पाहिजे, हे टेबल करायला यायला पाहिजे. सोपंच आहे, काय अवघड नाही. हे इथं दिलंय, हे इथं दिलेलं आहे, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन इथं केलेलं आहे FI इंटू XI. हा मी तेच म्हणलं, स्टॅटिस्टिक्स पूर्ण पेपर मध्ये किती मार्कला पडतं? 21 to 20 मार्क्सला पडतं स्टॅटिस्टिक्स. ऍक्च्युअली त्याचं वेटेज आहे 14 मार्क्स. पण 14 इंटू 1.5 जर केलं विथ ऑप्शन ते किती मार्कला पडतं? 21 to 20 मार्क्सला पडतं स्टॅटिस्टिक्स. त्यामुळे सोपं आहे. हे बघा, हे टेबल फक्त काय हे बघून इकडे लिहायचं. XI मायनस X बार, X बार काढायचा फॉर्म्युला समेशन FI XI अपॉन समेशन FI. X बार तुम्हाला निघतो. मग इथं हे काढलं आपण, हे काढलं, मग आपण आपल्याला काय काढायचं आहे? मीन डेव्हिएशन अबाउट मीन. हे असं आपण फाइंड आउट करतो. फॉर्म्युले पाठ पाहिजे स्टॅटिस्टिक्सला. फॉर्म्युले पाठ असतील, टेबल करता आला तर सोपं आहे. एकदा गणित सॉल्व्ह करा म्हणजे फिक्स डोक्यात लक्षात राहत. फक्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करू नका, प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. वाचून गेला तर काय उपयोग नाही, सॉल्व्ह करायला पाहिजे. नंतर सांगतो, ते झालं सांगू मला. हे बघा, हे सेम गणित आहे, एसडीचं पण गणित पुढे आहे, सांगतो. हे बघा, हे स्टँडर्ड डेव्हिएशनचं गणित अगदी सिंपल आहे. इफ मीन इज, मीन ची व्हॅल्यू दिली आहे म्हणजे काय दिलं? X बार. स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे SD म्हणजे सिग्मा दिलंय, आणि कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स CV काढा. CV म्हणजे कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स. कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्सचा फॉर्म्युला काय? स्टँडर्ड डेव्हिएशन अपॉन मीन इंटू 100. स्टँडर्ड डेव्हिएशन अपॉन मीन इंटू 100. हे तुम्हाला कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स. कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स हे पर्सेंटेज मध्ये निघतं, आपल्याला लक्षात ठेवा. पर्सेंटेज मध्ये हे सगळे लेक्चर आपले ऍपवर आहेत. तुम्हाला पाहिजे असेल ऍप ओपन करायचं, हे क्वेश्चन नंबर बघायचं, त्यानुसार व्हिडिओ बघायचा. वेळ आहे अजून आपल्याकडे, पाहिजे तर तुम्ही ऍपवर बघा. आता बघा, हे इफ द कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स CV दिलाय 5 अँड मीन इज 60. मीन म्हणजे X बार, हे कळायला पाहिजे. सो CV आणि X बार दिलाय, स्टँडर्ड डेव्हिएशन विचारलं. मेन फॉर्म्युला काय आहे कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्सचा? स्टँडर्ड डेव्हिएशन अपॉन मीन इंटू 100. याच्यावर ना तुम्हाला CV दिलाय आणि SD दिलेला नाही आहे, स्टँडर्ड डेव्हिएशन. बाकी सगळं दिलेलं आहे. हे इकडे सॉल्व्ह करून तुम्हाला स्टँडर्ड डेव्हिएशन मिळतं. क्वेश्चन नंबर 1 मध्ये पडतंय. क्वेश्चन नंबर 1 मध्ये 2 मार्कला आहे. पड बोला 100 ना? हा, आपण पर्सेंटेज काढताना मल्टिप्लाय 100च करतो ना. चला नेक्स्ट, कम्प्युट द स्टँडर्ड डेव्हिएशन फॉर फॉलोइंग डाटा. असं तुम्हाला जर दिला असेल तर पहिला XI लिहिले, मग X बार काढून घ्यायचं. पहिला X बार काढून मग टेबल करायचं. पहिला X बार काढायचा. X बार कसा काढायचा तर हे इयत्ता 5वीच्या मुलाला पण येते. ठीक आहे, X बार काढला, हा टेबल केला. मग नंतर स्टँडर्ड डेव्हिएशनचा हा फॉर्म्युला वापरला, समेशन XI मायनस X बार स्क्वेअर अपॉन N अंडर रूट N. अंडर रूट मध्ये आहे सगळं. हे सिग्मा मिळालं. सिग्मा मिळालं तुम्हाला की काय काढायचं? स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे सिग्मा काढायचं. स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे काय? SD किंवा सिग्मा. ठीक आहे, SD लिहिलं तरी चालतंय किंवा सिग्मा लिहिलं तरी चालतंय. सगळ्या टाईपचे प्रॉब्लेम आपण कव्हर केलेले आहेत. याचा हे जे तुम्ही काढलंय ना XI मायनस X बार, याचा स्क्वेअर केलाय इथं. -3 चा स्क्वेअर 9, -2 चा स्क्वेअर 4. इथं कुठलीच व्हॅल्यू मायनस येणार नाही, कारण स्क्वेअर केले की मायनसचं प्लस होतं. ठीक आहे, या टाईपचा एक प्रॉब्लेम आहे बघा. हे बघा, आता हे कंटिन्युअस आहे बघा. हे कंटिन्युअस आहे, कसं कळलं? बघा 0 to 10, परत इथं काय आहे? 10 आहे. हे कंटिन्युअस आहे. आलं लक्षात? मग इथं तुम्हाला एरर काढायची गरज नाही. करेक्टिंग फॅक्टर मागच्या प्रॉब्लेम मध्ये आपण करेक्टिंग फॅक्टर काढलेला, इथं करेक्टिंग फॅक्टर काढायची गरज नाही, कारण हे कंटिन्युअस आहे. मग परत टेबल तुम्हाला करता यायला पाहिजे. हे मिड पॉईंट काढले आपण 0 to 10. हे FI XI म्हणजे काय? मिड पॉईंट काढलाय. FI XI हे सगळं टेबल करता यायला पाहिजे तुम्हाला. हे टेबल लेक्चर बघा, तुम्हाला समजून जाईल. या टाईपचं पण एक गणित पडू शकतं. हा, हे एक गणित पडतं फिक्स. क्वेश्चन नंबर 6 मध्ये कोण जास्त कन्सिस्टंट आहे?
क्वेश्चन नंबर 6 मध्ये हे गणित हमखास पडते म्हणजे पडते. आणि किती मार्काला आहे? 6 मार्कला आहे. किती मार्कला आहे रे? 6 मार्कला आहे. हा, एवढं चिंदी गणित आहे, एवढं सोपं आहे, 6 मार्कला पडतं, फिक्स पडतं पेपरला. काय करायचं? एक लक्षात घ्या, कोण जास्त कन्सिस्टंट आहे? ज्याचा सीव्ही कमी येतो. सीव्ही म्हणजे काय? कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स. कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स हा फॉर्म्युला काय? स्टँडर्ड डेव्हिएशन अपॉन मीन इंटू 100. हे बघा, हे असं तुम्ही स्वतः बरोबर बडबडायचं, मग लक्षात राहतं. कोण कन्सिस्टंट असतं? ज्याचा कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स कमी असतो. मग कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स काढायचा. कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स काढायचा फॉर्म्युला काय? स्टँडर्ड डेव्हिएशन अपॉन मीन इंटू 100. हे बघा इथं, स्टँडर्ड डेव्हिएशन अपॉन मीन इंटू 100. आता हे तुम्हाला दिलंय, 2 वर्कर आहेत, एक वर्कर ए आहे, एक वर्कर बी आहे. त्याचं मीन दिलंय, त्याचं स्टँडर्ड डेव्हिएशन दिलंय. मग आता यातलं कोण कन्सिस्टंट आहे कसं ओळखायचं? यातलं कोण कन्सिस्टंट आहे हे काढण्यासाठी सीव्ही काढायचा दोघांचा. सीव्ही म्हणजे कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स. कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्सचा फॉर्म्युला काय? स्टँडर्ड डेव्हिएशन अपॉन मीन इंटू 100. हे काढलं. सीव्ही ऑफ ए काढला आपण. सीव्ही ऑफ ए किती टक्के आला? 20%. तसं सीव्ही ऑफ बी वर्करचं सगळं दिलं असतं तुम्हाला, त्याचा आपण सीव्ही काढला. ठीक आहे, हे सीव्ही काढलं, हे सीव्ही काढलं, दोन्ही काढले. तर ह्यातलं कमी कोणाचं आहे? बीचा. म्हणजे बी जास्त कन्सिस्टंट. ज्याचा सीव्ही कमी तो जास्त कन्सिस्टंट. ओके, बोला. कुठलं आहे? कुठलं? असू दे की, काय असू दे की, पॉइंट स्टँडर्ड डेव्हिएशनची व्हॅल्यू दिली ना तुम्हाला, पॉइंट मध्ये दिलंय, देऊ देत की. मग ही व्हॅल्यू काय पण देऊ शकतात, स्टँडर्ड डेव्हिएशनची काही पण देऊ शकतात, ते पॉइंट मध्ये देऊ देत, कशात पण देऊ देत. ठीक आहे, झालं. हे अशा पद्धतीनं आहे बघा. पूर्ण तुम्हाला जर लेक्चर आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, फॉलो करा चॅनलला नवीन असाल तर. आणि हे पुढच्या बॅचचं इन्फॉर्मेशन आहे. तुम्हाला जर डिटेल माहिती पाहिजे असेल तर या नंबरला कॉल करा, तुम्हाला डिटेल माहिती मिळून जाईल. ठीक आहे. आता बाकी जे रिव्हिजन आहे कशाची राहते? आता रिव्हिजन फक्त ट्रिग्नोमेट्री आणि डिफरन्शियल कॅल्क्युलस. ठीक आहे, त्याची रिव्हिजन राहते, ते आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ. ठीक आहे, चलो बाय बाय.